ओके, गुड इव्हनिंग ऑल. आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. सेशन जे आहे ते आहे हो ओपोनोपोनो फाउंडेशन. हो ओपोनोपोनो फाउंडेशन काय आहे हे सगळं मी शिकवणार आहे. पण मला एक जाणून घ्यायचं आहे की याच्या अगोदरचे डेमो क्लास जे जे आता प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांनी डेमो क्लास सगळे अटेंड केलेले आहेत का? डेमो क्लास म्हणजे आपण आईंसाठी, बाबांसाठी, स्वतःसाठी ओके हो ओपोनोपोनो केलं होतं. तर इथं सगळ्यांनीच ते अटेंड केलेले आहेत का? म्हणजे मला समजायला खूप बरं होईल. कोण केलं नाही असं आहे यामधलं की हो पण जो डेमो क्लास होता तो डेमो क्लास मी केलेला नाहीये किंवा याबद्दल काहीच माहित नाही असे कोण असतील तर फक्त तुम्ही थम्सअप द्या किंवा तिथं चॅटबॉक्स मध्ये टाईप करा नो. तुम्ही केलं नाहीये म्हणून नो टाईप करा. केलं असेल तर व्हेरी गुड. यस. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ जे आहेत ते ज्यांनी हे सगळं ऐकलेलं आहे अटेंड केलेलं आहे त्यामुळे मला हे समजवायला खूप बरं होईल. आणि यामधले किती जण लोक आहेत जे आपण हो पूर्णचं जे प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये प्रेझेंट नाही आहेत? बऱ्यापैकी प्रॅक्टिस सेशन जे आपले रेग्युलर चालू आहेत रात्री 10:30 ते 11 या वेळेमध्ये चालू आहेत त्यामधले किती जण नाही आहेत त्यांनी फक्त नो टाईप करा. जे आहेत त्यांना लक्षात येईल की आपण जे जे करतोय प्रोसेस ती प्रोसेस काय आहे. ओके. आणखी मॅम नाही आहेत. ओके, मॅडम सर सुद्धा नाही आहेत. ठीक आहे. तर हे आपण जे करतोय सगळं ते काय करतो हे बऱ्यापैकी लोकांना माहिती असावं यासाठी म्हणून मी हे सेशन घेतो मुद्दाम किंवा व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रोसिजर जी प्रोसिजर फॉलो करून आपण हो पूर्ण करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की एक्झॅक्टली हो पूर्ण या शब्दांचा अर्थ काय. त्यापैकी किती जण आहेत ज्यांनी ह्या शब्दाला हो ओपोनोपोनो हा शब्द जो आहे तो नेटवर सर्च केलेला आहे त्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला आहे कारण साहजिकच आहे आपण जे शिकतोय की जी नवीन कला शिकतोय तर नो डाऊट माझ्याकडे शिकताय तुम्ही. पण त्याला काहीतरी सायंटिफिक इव्हिडन्स आहे का? ओके, वेदर इट इज ट्रू, ते खरं आहे का जे हे केल्यानंतर आपण निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढू शकतो अशी किती जणांना क्युरियासिटी आली होती, उत्सुकता आली होती. आणि किती जणांनी हे नेटवर सर्च करायचा प्रयत्न केला की वेदर इट इज 100% ट्रू, हे खरं आहे का? किती जणांनी प्रयत्न केलाय? टाईप करा येस किंवा आय की हे मी सर टाईप केलं होतं, सर्च केलं होतं आणि याच्याबद्दल माहिती मिळवायचा मी प्रयत्न केला होता. टाईप करा आय. नसेल तर नो टाईप करा, काही हरकत नाहीये. अरे करा करा, लवकर करा. आपलं छान सेशन घ्यायचं आहे. नो 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 बा ठीक आहे. म्हणजे मी असं समजू शकतो की तुमचा 100% माझ्यावर विश्वास आहे आणि मी जे सांगतो ते बरोबर सांगतोय असं मी गृहीत धरतो. ओके. देवेकर सर यस टाईप करायचा प्रयत्न केला आणि शोधून घेतला. ठीक आहे. ओके. चांगली गोष्ट आहे कारण आपण जी गोष्ट बघतो किंवा कुठलीही नवीन प्रोसेस जर शिकायला गेलो आपण साधा आहे. आता मी ऑलरेडी एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवतो आणि त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये समजा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुमच्या मुलग्याला, मुलगीला किंवा कोणालाही रिलेटिव्हला तर त्याच्याबद्दल आपण कंप्लीट माहिती काढत असतो. कोणत्याही संस्थेबद्दल आपण कंप्लीट माहिती काढतो आणि ती जी संस्था आहे ती संस्था खरोखरच आपल्या विद्यार्थ्याच्या, आपल्या पाल्याच्या दृष्टीने योग्य आहे का हे असं माहिती काढत असतो. तसं आपण ही जी प्रोसेस आहे, ओके, ही जी आपण प्रोसेस आहे, ही कला जी आहे ती आपण वापरणार आहे आपल्यासाठी. मग याच्याबद्दल आपण माहिती काढणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. जर ज्यांनी ज्यांनी ही माहिती काढली नाहीये तर काही हरकत नाही, मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करेन की हे आलं कुठून आणि याचा उपयोग काय आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ हो ओपोनोपोनो, त्याचं त्या शब्दाला हो ओपोनोपोनो असा वेगळा विचित्र नाव का दिलं गेलं. ओके, या सगळ्यांचा आज आपण चर्चा करायची आहे. ओके, ज्यांनी माहिती काढली नसेल, ज्यांना वेळ मिळाला नसेल किंवा ते गरज वाटली नसेल तरी सुद्धा काय हरकत नाहीये. तर आपण समजून घेऊया की हे हो ओपोनोपोनो म्हणजे नेमकं काय. तर ठीक आहे. तर पहिला प्रश्न हा येतो की हो ओपोनोपोनो हा जो शब्द आहे हा शब्द नेमका कुठला शब्द आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं की हो ओपोनोपोनो हा शब्द ओके सगळ्यांना म्हणता आलं पाहिजे हो ओपोनोपोनो, तर काही होनोनो पोनो करत असतात. तर हा शब्दाचा तुम्ही अगोदर वर्ड्स काय आहे त्याचे प्रोनाऊन्सिएशन काय आहे ते सगळ्यांना कळावं म्हणून सांगतोय मी. हो ओपो नो पोनो शब्द काय आहे? हो ओपो नो पोनो. ओके, हा असा वर्ड आहे. ओके, लेट मी टाईप हिअर. हो ओपो ओपो नो पोनो. हो ओपो. एक मिनिट. ओके, सगळ्यांना दिसला शब्द?
हो ओपोनोपोनो हा असा वर्ड आहे. आणि या शब्दाचा अर्थ काय आहे, हे कुठून आला? हा शब्द जो आहे ना, हा शब्द आहे हवाई नावाच्या बेटावरचा. जे अमेरिकेच्या शेजारी हवाई नावाचं बेट आहे, ओके, तिथला हा शब्द आलेला आहे. मी त्याची तुम्हाला ऑलरेडी स्टोरी सांगितली आहे. मी थोडक्यात ती स्टोरी पण सांगेन नंतर, ज्याने फर्स्ट टाइम हे सेशन अटेंड करतात, तर मी अगदी शॉर्टमध्ये स्टोरी सांगेन. तर हवाई नावाच्या बेटावरचा हा शब्द आहे हो पोनो. ती एक प्राचीन कला आहे, अँसेंट टेक्निक आहे. जर तुम्ही कुणाकडून हा शब्द माझ्या व्यतिरिक्त आणि कुणाकडून ऐकला असाल, तर समजा ते कोणतरी म्हणाले असेल की मी खूप म्हणजे 15-20 वर्ष झालं आणि तेव्हापासून मी हे सगळं शिकतोय किंवा ऐकतोय, तर असं नाहीये. 2007 मध्ये 2007 मध्ये डॉक्टर जो विटाले जे द सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये एक कॅरेक्टर आहेत. तर त्या डॉक्टर जो विटालेनं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द झिरो लिमिट. आणि त्या झिरो लिमिट्स पुस्तकामध्ये डॉक्टर जो विटालेनं या कलेबद्दल पहिल्यांदा सांगितलं 2007 मध्ये. 2007 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा द सिक्रेट मूवी खूप फेमस झाला, लोकांना त्याच्याबद्दल खूप क्युरियासिटी आली, मग जो विटालेंना फॉलो केले लोकांनी, त्यांचं बुक वाचायला सुरुवात केली झिरो लिमिट्स. आणि त्यानंतर मग हा हो पोनो जो शब्द आहे, तो शब्द पूर्ण जगामध्ये आणि पर्यायानं भारतामध्ये सुद्धा तो प्रचलित झाला. ओके, त्यामुळे जर कोण म्हणत असेल मी 20-25 वर्षापासून हे करतोय, तसं नाहीये. ओके, सगळेच्या सगळी लोक जे आहेत ते जवळपास 2007 नंतर किंवा 2010, 11, 12 नंतर तो जास्त वापरालेत. सध्या आफ्टर कोविड लोकांना थोडंसं स्ट्रेस, एन्झायटी किंवा नर्वसनेस हे जास्त व्हायला लागलं. त्यामुळं या सेल्फ हिलिंग टेक्निकचा उपयोग हा जास्त वाढला जगामध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं की ही रिसेंटली आपल्याला माहीत झालेली कला आहे. ओके, ही इंडियामध्ये सुद्धा भरपूर लोक शिकवतात, भरपूर कोच शिकवतात, पण मराठीमध्ये शिकवणारे खूप खूप रेअर आहेत. ओके, त्यामधला मी एक आहे, जे तुम्हाला मी सांगेन की हो पोनोपोनोचा यूज आपण आपली निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी कसा करायचा आहे. ओके, ते काही डेली प्रॅक्टिस सेशनमध्ये करतायत, पण आज तुम्हाला लक्षात येईल की वाय वी आर डुईंग दिस प्रोसेस. आपण ती प्रोसेस का करतोय. लक्षात आलं ही टेक्निक कुठली आहे? तर ही टेक्निक आहे हवाई नावाच्या बेटावरची. बर, ह्या हवाई नावाच्या बेटावरती एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर ह्यू लेन. HEWLEN, डॉक्टर ह्यू लेन. ओके, ह्या डॉक्टर ह्यू लेननं, ओके, त्याच्या माध्यमातून ही त्याच्या माध्यमातून ही कला जी आहे ती जगासमोर आली. ओके, डॉक्टर ह्युलेनची एक स्टोरी आहे जी डॉक्टर जो विटालेनं आपल्या पुस्तकात लिहिली. आणि ती स्टोरी जी आहे ती स्टोरी खूप फेमस झाली. आणि मग डॉक्टर ह्यू लेनच्या माध्यमातून ही जगाला कळली. भरपूर लोक म्हणतात की डॉक्टर ह्यू लेन या माणसानं ती इन्व्हेंट केली, तसं नाहीये. ही खूप जुनी टेक्निक आहे. ही टेक्निक इतकी जुनी आहे, कुणाला माहिती नाही किती जुनी आहे ती. हवाई नावाच्या बेटावरची लोक ही टेक्निक आपापसातले जे भांडणं आहेत ती भांडणं सोडवण्यासाठी करत होते. ओके, म्हणजे तुम्ही बघितलं असाल काही जुन्या हिंदी फिल्म्समध्ये की एक गावाचा मुखिया असतो. आणि तो मुखिया काय करतो, लोकांना सगळ्यांना एकत्र करतो, संध्याकाळी वगैरे सगळे ते एकत्र येतात. आणि आपापसातले जे वादविवाद तंटे आहेत ते सगळे सोडवले जात होते. तर त्यावेळी ते सगळे एकत्र यायचे आणि एकत्र येऊन ही सगळी टेक्निक जी आहे ही टेक्निक करायचे हो पोनो. आणि त्यातून त्यांच्यामधल्या निगेटिव्हिटी दूर व्हायच्या आणि ते सगळे गुण्यागोविंदाला राहत होते. ओके, मग तिथून जेव्हा हवाई नावाच्या बेटावरून लोक प्रस्थापित झाली, इथून लांब 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 गेले, तशी ती कलेचा प्रसार जो होतो, कलेचा प्रसार सुद्धा बाहेर बाहेर पण होत गेला. पण ही टेक्निक जी आहे ती हवाई नावाच्या बेटावरची आहे. म्हणून हा शब्द जो आहे तो हो ओपोनो ही हवाई नावाच्या बेटावरचा शब्द असल्या कारणाने तसा आहे. बर, तुमच्यापैकी किती जणांनी रेकी शब्द ऐकलाय? रेकी हा शब्द ऐकला असेल? ऐकलंय रेकी? ऐकला असेल तर येस टाईप करा. रेकी हा शब्द ऐकला आहे हो. ओके, किती जणांना माहिती आहे की रेकी ही इंडियन टेक्निक नाही आहे? म्हणजे असं म्हणतात की रेकी ही इंडियामध्ये ओरिजिन झाली नाही आहे. रेकी आणि होपोनोपोनो टोटली डिफरंट आहेत. मी जेव्हा सेशन घेतले पहिल्यांदा, त्यावेळी काही लोक म्हणाले की सर हे रेकी आहे का? तर नाही, रेकी कम्प्लिटली वेगळा आहे. आणि रेकीचा मी मास्टर नाहीये, मी आधी सांगतो तुम्हाला. ओके, ती पण एक टेक्निक आहे ज्या टेक्निकमध्ये आपण छानपैकी ट्रान्समध्ये जाऊ शकतो. ओके, एका फेजमध्ये जाऊ शकतो. ती पण एक खूप छान टेक्निक आहे. बट मी त्या टेक्निकच्या बद्दल काही बोलणार नाही, फक्त एवढं सांगेन, रेकी नावाची टेक्निक ही इंडियन नाहीये, इट इज अ जापनीज टेक्निक. ओके, पण त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग इंडियन्स हे खूप जास्त करतायत. ओके, त्यामुळं ती टेक्निक जी आहे ती टेक्निक ही इंडियन नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं. तो हो पूर्ण सुद्धा दुसरी टेक्निक आहे. इथं हा कुठल्याही धर्माचा, कुठल्या जात पंथ कुठलाही संबंध नाहीये. ही जी आपण कला शिकणार आहे त्यामध्ये कुठलाही तो नाहीये की म्हणजे आपल्याला काही धर्म बदलायला लागेल किंवा काय, काहीही नाहीये. ही जी कम्प्लिटली ही एक सायन्स आहे जे आपण वापरणार आहे आपल्यातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? आता हो पोनो या शब्दाचा अर्थ काय?
हा शब्द नेमका काय सांगतो? तर हो पोनोपोनो हा शब्द एक्झॅक्ट सांगतो टू बॅलन्स, ओके, टू बॅलन्स एव्हरीथिंग. सगळ्याचं सगळं बॅलन्स करणं म्हणजे हो पोनोपोनो आहे. मग आपण बॅलन्स काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं आपण ह्या पूर्ण सगळं या सेशनमध्ये शिकायचं आहे. लक्षात आलं? तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रश्नाची उत्तर पाहिजे बघा. पहिल्यांदा हो पोनोपोनो हा शब्द कुठून आला? तर हा शब्द आला हवाई नावाच्या बेटावरून. ओके, कुणाच्या माध्यमातून आला? तर डॉक्टर जो विटालीने लिहिलं पुस्तक झिरो लिमिट. आणि त्या झिरो लिमिटमध्ये डॉक्टर ह्यू लेनची स्टोरी सांगितली आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून ही टेक्निक जी आहे ती जगाला कळली. ओके, 2007 मध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं आणि तिथून पुढे ही टेक्निक सगळी वापरली जावी लागली. नंतर आपण पुढचं बघितलं ते म्हणजेच की या शब्दाचा अर्थ काय. तर या शब्दाचा अर्थ हो पोनोपोनो शब्द आहे टू बॅलन्स, बॅलन्सिंग करणं. म्हणजे बॅलन्स कुणामध्ये करायचं आहे, कशामध्ये करायचं आहे, हे सगळं आपण या पूर्ण सगळं टेक्निकमध्ये शिकायचं आहे. ओके, तर ठीक आहे. डॉक्टर ह्यू लेनची स्टोरी मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. ओके, ज्यांनी ज्यांनी फर्स्ट टाइम हे अटेंड करतायत तर त्यांच्यासाठी मी तुझी स्टोरी सांगेन. ओके, मला पुन्हा एकदा सांगा, बरेचसे मेंबर जॉईन झाले आहेत. हे सेशन फर्स्ट टाइम अटेंड करायला असे किती लोक आहेत? किती लोक असे आहेत जे हे सेशन फर्स्ट टाइम अटेंड करायला? जस्ट टाईप करा आय, जेणेकरून मला ते किती शॉर्ट करायची किती लॉंग सांगायची मला हे लक्षात येईल. फर्स्ट टाइम अटेंड कोण करायला हे सेशन? ओके, आय. मोटोरोला सुमन मॅडम, येस, आय. बरं ठीक आहे. मी थोडक्यात सांगेन आपण जे शिकणार आहे ते नेमकं काय आहे. हो पोनो ही टेक्निक जी आहे ही सांगितली डॉक्टर जो विटालीने एका पुस्तकामध्ये ह्यू लेनच्या स्टोरीच्या माध्यमातून. आता हे ह्यू लेन काय होतं? तर हवाई नावाच्या बेटावरती एक मेंटल हॉस्पिटल होतं आणि ते मेंटल हॉस्पिटल होते क्रिमिनल लोकांचं. म्हणजे क्रिमिनल होतेच आणि मेंटल पण होते. म्हणजे ते खूप विचित्र लोक होते आणि ते विचित्र लोकांच्या वरती कुठलाही डॉक्टर नर्स किंवा कोणीही त्याच्यावरती उपचार करायला सुद्धा कोणी तयार नव्हते. अशी सगळी ती हॉस्पिटलची परिस्थिती होती. त्यावेळी डॉक्टर ह्यू लेन या डॉक्टरची, ह्या सायकॉलॉजिस्टची, ओके, या सायकॉलॉजिस्टची तिथं बदली झाली. ओके, ते सायकॉलॉजिस्ट होते. ओके, म्हणतो ना आपण मेंटल पेशंटना ट्रीट करणारे जे डॉक्टर आहेत. ओके, ते त्यांची बदली तिथं झाली त्या हॉस्पिटलमध्ये. ते गेल्यानंतर मग त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त एका स्वतःच्या केबिनमध्ये बसून सगळ्यांच्या फाईल्स फक्त चेक करून, सगळ्यांच्या फाईल्स त्याने चेक केल्या आणि चेक करून त्यानं फक्त काही शब्द पुटपुटून त्यानं त्या हॉस्पिटलमधल्या सगळ्याच्या सगळ्या पेशंटना बरं केलं, एकदाही त्यांना न भेटता. कुठल्याही पेशंटला ते डायरेक्ट भेटले नाहीत, तरी सुद्धा फक्त हो पोनो ही टेक्निक वापरून त्या डॉक्टरनी सगळ्यांना बरं केलं. अगदी सगळ्यांना बरं केलं. आणि ते 2 वर्षामध्ये ते हॉस्पिटल सगळं बंद करायला लागलं, कारण त्यामध्ये एकही पेशंट शिल्लक नव्हता. आणि हे जे मिरॅकल आहे, हे मिरॅकल जो विटालीने आपल्या पुस्तकात लिहिलं आणि त्यामध्ये ह्यू लेनचा संदर्भ दिला. ह्यू लेन 2022 मध्ये एक्सपायर झाले. डॉक्टर ह्यू लेन जे आहेत ते 2022 मध्ये एक्सपायर झाले. ओके, पण त्यांनी त्यांच्या माध्यमातून जी ही कला कळली लोकांना, त्याच्या माध्यमातून भरपूर लोक आता आपली निगेटिव्हिटी दूर करतायत. ओके, मग ही जी टेक्निक आहे ही टेक्निक खूप जबरदस्त आहे आणि आपण जर ती रेग्युलर आपल्या आचरणात आणली तर आपण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निगेटिव्हिटी दूर करून पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करू शकतोय. लक्षात आहे सगळ्यांना? ओके. तुम्हाला कदाचित माहिती असेल की मी एक ब्ल्यू बॉटल वापरत होतो. ओके, ब्ल्यू बॉटल, आणि त्या ब्ल्यू बॉटलवरती काही शब्द लिहिले होते. ती ब्ल्यू बॉटल टेक्निक जी आहे ती टेक्निक सुद्धा डॉक्टर जो विटालींनी सांगितलेली आहे. ओके, आणि त्याच्या माध्यमातून आपण हे सगळं जी ब्ल्यू बॉटल वापरून आपण ती ब्ल्यू बॉटलची जे पाणी आहे ते पाणी पिऊन आपण खूप सारे आजार सुद्धा आपल्या बॉडीमधले क्युअर करू शकतो. ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? इथंपर्यंत सगळे आपल्यासोबत आहेत? ओके, खूप हे डोक्यावरनं जात नाही ना, हे अगोदर मला कळू देत. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? टाईप करा आहे. मी इथंपर्यंत जे जे सांगितलं सगळ्यांना कळलेलं आहे का? ओके, कारण हे सेशन याने एक सेशन खूप इंटरेस्टिंग आहे, खूप जबरदस्त आहे. मी तुम्हाला असे एक एक ते रहस्य कळत जाईल, म्हणजे द सिक्रेट, ते रहस्य कळत जाईल की हे काय आहे, कसं आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, अंडरस्टँड अंडरस्टँड. ओके, ठीक आहे. तर हो पोनोपोनोचे 4 स्टेटमेंट्स कोणते आहेत? तर हो पोनोपोनोचे 4 स्टेटमेंट असे आहेत: आय एम सॉरी, दुसरा आहे प्लीज फॉरगिव्ह मी, तिसरा आहे थँक्यू, आणि चौथा आहे आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट्स आहेत हो पोनोपोनोची. म्हणजे डॉक्टर ह्यू लेन हे 4 स्टेटमेंट फक्त बडबडत राहायचे की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे सारखे बडबडत राहायचे त्या सगळ्या पेशंटच्या फाईल वगैरे चेक करून, आणि मग त्यांनी त्यांना बरं केलं. आता तुम्हाला असं सरप्राईज व्हाल तुम्ही, की तुम्ही क्युरियस असाल जास्त, की हा माणूस एकाही पेशंटला भेटला नाही आणि एकाही पेशंटला न भेटता त्यानं त्या सगळ्यांना कसं काय बरं केलं? एकाही पेशंटला चेक केलं नाही, काही केलं नाही.
तर होपोनोपोनोची कलाच अशी आहे की आपण जे काही आपल्या समोर घडतं त्याला 100% आपण जबाबदार असतोय, हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं. म्हणजे जे काही इथं चाललेलं आहे, पूर्ण सगळं चाललेलं आहे, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त आपण स्वतः जबाबदार आहोत, दुसरं कुणीही नाही. हे ऍक्सेप्ट करून जाणं म्हणजे होपोनोपोनो आहे. म्हणजे डॉक्टर ह्यूल यांना काय वाटलं, की कदाचित माझ्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, त्या निगेटिव्हिटीमुळं ती जी क्रिमिनल पेशंट्स होते, ते क्रिमिनल पेशंट्स माझ्या समोर आले, मला फेस करावं लागलं, आणि त्यांना बरं करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्याची माझीच आहे. कारण मी माझ्यामधली एनर्जी आहे, माझ्यामधली जी काही पूर्ण ऊर्जा आहे ती कमी झालेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे ते माझ्याकडे खेचले गेले आहेत, ते अट्रॅक्ट झालेले आहेत. आणि जोपर्यंत मी स्वतःला हील करणार नाही, स्वतःला बरं करणार नाही, तोपर्यंत ते नष्ट होणार नाहीयेत. म्हणजे हे असं आहे की आपण दुसऱ्याला न बदलता स्वतःला बदलणं. तुम्ही हे शब्द ऐकलाय का? अहम ब्रह्मास्मी. हा शब्द ऐकलाय? अहम ब्रह्मास्मी. ह्याचा अर्थ असा आहे की जे काय आहे ते सगळं सगळं मी आहे. ओके. आपण म्हणजे मी आहे म्हणून तर सगळं आहे. हे सगळं असणं, हे सगळं इमॅजिन करणं म्हणजेच आहे नेमकं होपोनोपोनो. म्हणजे हे समजून घ्या तुम्ही की आपण काय करतोय, आपण पहिल्यांदा स्वतःला बरं करतोय, आणि स्वतःला बरं करून स्वतःमधली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती निगेटिव्ह ऊर्जा बाजूला काढतोय. आणि स्वतःमधली निगेटिव्ह ऊर्जा बाजून काढल्यानंतर मग आपण काय होऊ शकतो, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करू शकतो. ओके, हे करायचंय म्हणजे होपोनोपोनो करायचं आहे. इथं पण सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. तर आपण ते 4 स्टेटमेंट बघत होतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. तुम्ही हे 4 स्टेटमेंट बघितलं. 4 स्टेटमेंटमध्ये पहिली 2 स्टेटमेंट जे आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, हे दोन्ही स्टेटमेंट जे, हे दोन्ही स्टेटमेंट्स आहेत स्वतःची माफी मागणं. ओके. ज्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये आलेल्या आहेत, त्या मनामध्ये आलेल्या गोष्टीमुळं आपली ऊर्जा कमी झालेली आहे, आणि ती ऊर्जा कमी झालेली आहे त्यासाठी आपण काय म्हणायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आता तुम्ही म्हणाल की सर हे इंग्लिश शब्द आहेत, आपण मराठीमध्ये घेऊ शकतो का? घेऊ शकतो, काय हरकत नाहीये. पण मला सांगा, समजा आपण एखादी चूक केली, तर आपण चूक केल्यानंतर आपण आय एम सॉरी म्हणतो की मला माफ कर म्हणतोय? यस फॉर सॉरी आणि माफला यम टाईप करा बघू. आपण समजा एखादी चूक झाली आपल्याकडनं, तर आपण काय लिहितो, आपण आपण काय म्हणतो, आय एम सॉरी म्हणतो की मला माफ कर म्हणतो? यस फॉर सॉरी, यम फॉर माफ. ओके, येस फॉर सॉरी. कारण आपण काय म्हणतो, आपण सॉरी, कारण आपण अशा इंग्लिश शब्दांना इतकं युज टू झालोय, इतकं युज टू झालोय की आपण आय एम सॉरीच म्हणतो. प्लीज फॉरगिव्ह मी हा शब्द खूप मराठी लोक वापरत नाहीत. प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह म्हणजे काय, आय एम सॉरी, मी चुकलो आहे, प्लीज कर म्हणजे मला क्षमा कर. ओके, मला क्षमा कर. मग तुम्ही ते मला क्षमा कर, मला माफ कर सुद्धा म्हणू शकता, काय अडचण नाही, मला क्षमा कर म्हटलं तरी चालतं. पण एक इंग्लिश एक मराठी, त्याच्यापेक्षा आपण काय करतोय, आय एम सॉरी आणि दुसरा प्लीज फॉरगिव्ह मी, हे दोन्ही पण एकत्र घेतो आपण. ओके. नंतर उरला शब्द थँक्यू आणि आय लव्ह यू. तर आपण एखाद्याला समजा आपण ग्रेटफुल आहोत, ग्रॅटिट्यूड फील करतोय, त्यांना आपलं समजा काम केलं आहे, तर आपण त्याला थँक्यू म्हणतोय की धन्यवाद म्हणतोय? टी फॉर थँक्यू, डी फॉर धन्यवाद. ओके, आपण काय म्हणतो, थँक्यू. ओके, म्हणजे आपण काय म्हणतो, थँक्यू म्हणतो आपण, कारण आपल्याला ते शब्द युज टू झालेत. थँक्यू, थँक्यू. ओके, आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, असं म्हणतो की आय लव्ह यू म्हणतो आपण? आता बऱ्यापैकी सगळे आता ही यंग जनरेशन जी आहे, तर जेनझी म्हणतो आपण, ती तर सगळीकडे कोणाला पण आय लव्ह यू म्हणून सुटलेत. ओके. म्हणजे हे हे इंग्लिश वर्ड जे आहेत ना, पर्टिक्युलरली आय एम सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू, हे इंग्लिश शब्द आहेत. पण हे इंग्लिश शब्द असून सुद्धा आपण मराठी लोक सुद्धा आपण ते खूप चांगल्या पद्धतीनं वापरतोय आपल्या डे टू डे लाईफमध्ये. त्यामुळे आपण आहे तसे हे चारीच्या चारी स्टेटमेंट वापरणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे चारीच्या स्टेटमेंट वापरायचे. डॉक्टर जो विटालिनचं जर तुम्ही पुस्तक वाचलात, झिरो लिमिट, तर त्यामुळे त्यांनी 5वं स्टेटमेंट पण ऍड केलंय. 5वं स्टेटमेंट सुद्धा त्यांनी ऍड केलंय. ओके. पण ते 5वं स्टेटमेंट जे आहे, ते 5वं स्टेटमेंट आपण वापरणार नाहीये, कारण ओरिजिनली 4 स्टेटमेंट आहेत आणि 4 स्टेटमेंट आपण वापरायचे आहेत. लक्षात आहे सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. आता मला एक हे सांगा, समजा तुमचं आणि समोरच्याचं दोघांचं कोणाचं भांडण झालं. हे भांडण झाल्यानंतर तुम्हाला काय वाटत असतं की ते तुला दोषी तो आहे, त्याला काय वाटत असतं की दोषी तुम्ही आहात. म्हणजे आपण एकमेकावरती ढकलत असतो. पण खरं सांगायला गेलं तर समजा चूक कुणाची असू दे, काही असू देत, तुमची एनर्जी वाढली का कमी झाली? एखादं भांडण झाल्यानंतर तुमची एनर्जी वाढते का कमी होते? तुमची स्टॅबिलिटी म्हणा, एनर्जी म्हणा, ती वाढते कमी होते? ऑब्व्हियसली कमी होणार आहे. तुमची ऊर्जा जी ती ऊर्जा कमी होणार आहे. म्हणजे तुमची ऊर्जा कमी झाली,
तर तुम्हाला ती ऊर्जा वाढवली पाहिजेत. आणि ऊर्जा वाढवण्यासाठी ती जी निगेटिव्हिटी आलेली आहे, ती जी भांडणामुळे तुमच्यामध्ये थोडीशी स्ट्रेस आलेला आहे, एन्झायटी आलेली आहे, तणाव आलेला आहे, तो बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण काय करणार आहे, ते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लिव्ह म्हणायचं आहे. ओके. आता हे नेमकं काय आहे, तर जे जे सगळं होतंय त्या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे हे आपल्याला अगोदर जाणून घ्यायला पाहिजे. मी थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला. मी समजा अ, एखादा कोणतरी मुलगा आहे किंवा एखादा माणूस आहे जो पाण्यामध्ये बुडतोय. ओके. एखादा माणूस आहे जो पाण्यामध्ये बुडतोय. ते पाण्यामध्ये बुडत असताना तुम्हाला जर पोहता येत नसेल, तुम्ही उडी माराल त्यामध्ये? पाण्यामध्ये उडी मारून त्याला वाचवा बघाल का? रिस्पॉन्स द्या रे, बरं होईल मला. एखादा माणूस बुडतोय आणि बुडल्यानंतर आपण आपण उडी मारून आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करू का? नाही. आपल्याला अगोदर पोहता आलं पाहिजे. तर आपण काय करणार आहे, त्याला आपण काय करणार आहे, बरं करणार आहे. ओके. यापैकी किती जण आहेत ज्यांनी एरोप्लेनमधनं प्रवास केलाय, विमानानं प्रवास केलेला आहे? ठीक आहे. विमानानं जर प्रवास केला नाही केला, पिक्चरमध्ये तरी बघितलं असाल की विमानामध्ये एअर हॉस्टेस असतात आणि एअर हॉस्टेस ओके सूचना सांगत असतात. तर सूचना सांगताना पहिली सूचना अशी असते की कुर्सी की पेटी बांध दीजिए. आपण कुर्सीला पेटी बांधतोय, ओके, ते जे लॉक असेल लॉक करून टाकतो, आपण बेल्ट लावतो. आणि ती सांगत असतं की समजा काही अपघात झाला किंवा काय झालं, तर ऑटोमॅटिकली एक मास्क जो आहे तो मास्क वरून खाली येईल. तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा मास्क घाला आणि मग दुसऱ्याची मदत करा. बरोबर आहे? म्हणजे इथं हेच आहे की आपण पहिल्यांदा स्वतःची मदत करायला पाहिजेत. आणि स्वतः जर आपण हील झालो तर आपण दुसऱ्याची मदत करायचं. नाही तर आपण काय करतोय, नाही मी आता हे शिकलेलो आहे त्यामुळे मी छानपैकी काय करतो, माझ्या मित्रावरती वापरतो, माझ्या मैत्रिणीवर वापरतो, माझ्या वाईफवरती वापरतो, किंवा माझी आई आहे त्याच्यावरती वापरतो. पहिल्यांदा तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादा माणूस बुडत असला, त्याला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पोहता आलं पाहिजे अगोदर. म्हणजे तुम्हाला ही कला जी आहे ती अगोदर माहिती पाहिजे कम्प्लीट. आणि अनलेस अँड अंटिल तुम्हाला ही सगळी कला माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये उतरू शकत नाहीये. आणि कुठलीही कला शिकायची असेल, पर्टिक्युलरली ही अशा कला, तर तुम्हाला कमीत कमी 68 ते 90 दिवस लागतात. मी कायम सांगतो, माझ्याकडे कुठलीही हॅरी पॉटरची जादूची कांडी नाही आहे की लगेच बाबा ते छू मंत्र केलं, ओम भट स्वाहा म्हटलं आणि तुमच्यामधली सगळी सगळी निगेटिव्हिटी दूर झाली, असं कधीही होणार नाहीये. ओके. आपल्याला टाइम लागतो. म्हणजे समजा आम्ही बघा की 1 जानेवारी म्हणजे आपला नॅशनल जिम डे म्हणा पाहिजे तर. 1 जानेवारीला सगळ्यांना ओके येतं की आपण छानपैकी जिममध्ये जायचं आहे आणि आपण व्यायाम करायचा आहे. व्यायाम करायला गेलं 3-4 दिवस झाले की लगेच वाटायला लागतं आमची बॉडी चांगली झाली. असं होत नसतंय. त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस प्रयत्न करावे लागतात. आपल्याला पूर्ण दिवसामध्ये जवळपास 90,000 विचार येतात डोक्यात. आणि रिसर्च सांगतो की त्या 90,000 मधले 90 to 95% विचार जास्त निगेटिव्ह असतात. आणि जर आपण ते निगेटिव्ह विचार तसेच जर वर्षानुवर्षे आपण घेऊन जात असेल, तर आपला माइंडसेट हा निगेटिव्ह झालेला असतो. आणि तो निगेटिव्ह माइंडसेट आपल्याला काढणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी म्हणून आपण ह्या अशा सेल्फ हिलिंग टेक्निक्स ज्या आहेत, त्या सेल्फ हिलिंग टेक्निक्स आपण वापरणार आहे. आता आपण एकच गोष्ट शिकतोय ती आहे होपोनोपोनो. नंतर तुम्हाला मी अजून सांगेन. नंतर EFT नावाची टेक्निक आहे. ती EFT काय आहे, ओके, टॅपिंग टेक्निक आहे. ती टॅपिंग टेक्निक काय आहे ते पण तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न करेन. पण अशा टेक्निक्स वापरून आपण आपल्या मनामधली, ओके, जी अंतर्मनामध्ये निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपण दूर करायचा प्रयत्न करायचो. एम आय क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? आय होप मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. थोडंसं हे वैचारिक पण होऊ शकतं. काही काही जण थोडेसे म्हणतील से असं कसं असतं तसं कसं असतं. तर तुम्हाला एक सांगतो गोष्ट म्हणून, काय का काय असतं, लहान मूल असतं ना, लहान मूल, ते लहान मुलाला कुठलीही गोष्ट पटवून देणं खूप सोपं असतं. लहान मुलाला पटवून देणं खूप सोपं असतं. आपल्या मोठ्यांना पटवून द्यायचं म्हटलं ना, तारेवरची कसरत असते. म्हणजे हे काय आहे, एखादा मोकळा प्लॉट आहे आणि एखाद्या मोकळ्या प्लॉटवरती घर बांधायचं म्हटलं ना, खूप चांगलं घर बांधता येतं. आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला ते बांधता येतं. तेच जर तुमचं ऑलरेडी एक्झिस्टिंग घर आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार तोडफोड करून जर तुम्हाला करायचं म्हटलं, तर मनासारखं होतं? मनासारखं करता येतं का? नाही करता येत. ह्याचा अर्थ असा आहे की जर 0 पासून 7 इयर्स, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर 7 वर्षापर्यंत त्याचं सबकॉन्शियस माइंड हे ऍक्टिव्हेट होत असतं. म्हणजे त्याचं प्रोग्रॅमिंग होत असतं, प्रोग्रॅमिंग. आणि त्याच्या ज्या मनामध्ये प्रोग्रॅमिंग झालेलं आहे, ते त्याला आयुष्यभर, म्हणजे त्याचे जे बिलीफ तयार झालेत ना, ते बिलीफ त्याला आयुष्यभर त्याची पाठ सोडत नाहीत. तुम्ही एक प्रयोग बघितला असाल, जिथं
अगदी लहान मुलं आहेत. लहान मुलं म्हणजे किती? एक 6-7 महिन्याची लहान मुलं. ओके, ती 6-7 महिन्याच्या लहान मुलांना एका अशा पिंजऱ्यात टाकल्या, ज्या पिंजऱ्यामध्ये सगळे अजगर आणि साप आहेत. बिनविषारी साप आहेत आणि अजगर आहेत. तुम्ही व्हिडिओ बघा पाहिजे, युट्यूबवरती भरपूर अवेलेबल आहेत. तर त्या लहान मुलांना त्या अजगरासोबत ठेवलेलं आहे. ती लहान मुलं त्या अजगरला उचलतायत, त्यांच्यासोबत खेळतायत, काहीही करतायत. कारण त्यांना सांगितलंच नाही कुणी की साप हा धोकादायक असतो. साप हा धोकादायक असतो त्यांना कोणी सांगितलंच नाहीये. त्यामुळं त्यांचे बिलीफ सिस्टीम जे ते बिलीफ सिस्टीम तशा झाल्या. आपल्या इथं नाही आहे. आपल्या इथं काय होतं, 7 वर्षापर्यंत मुलगाला सांगितलं असतं, तसं दिसलं, वळवळण दिसलं, असं दिसलं की म्हणायचं ते साप आहे आणि त्याच्यापासून लांब जायचं. आगीपासून तुम्ही बघा, लहान मुलाला जरी आग लावली असेल तिथं, समजा तुम्ही बर्नर पेटवला असेल, ओके, दिवा लावला असेल, तर ते जाऊन त्या दिव्याला हात लावतं, काय त्याला माहित नाहीये काय आहे ते. पण जेव्हा ते दिव्याला हात लावतं, त्याला भासतं, त्यावेळी त्या डोक्यात येतं की नाही, असं काही दिसलं की त्याला हात लावायचा नाही. का? हात लावल्यानंतर आपल्याला ते भासतं. त्याचं प्रोग्रॅमिंग होतंय. आपण जे या वयात करतोय ना, ते प्रोग्रॅमिंग नव्हे. आपण जे या वयात करतोय ते रिप्रोग्रॅमिंग. म्हणजे आपले जे न्यूरो पॅटर्न झालेले आहेत, ते न्यूरो पॅटर्न ब्रेक करून, जे आता भरपूर वर्ष आपले असे न्यूरो पॅटर्न घट्ट झालेले आहेत आणि ते निगेटिव्ह बिलीफ इतके स्ट्रॉंग झालेत ना, ते तोडल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. मी थोडक्यात सांगतो. मी आपल्याला आपल्या शिक्षकाने शिकवलं असेल, अंथरूण बघून पाय पसरावे, ही म्हण आपल्या इथं मराठी समाजात तर खूप जबरदस्त आहे. अंथरूण बघून पाय पसरावेत. हे आपल्या डोक्यात कितीतरी लोकांनी सांगितलंय की आपलं अंथरूण बघायचं आणि पाय पसरायचं. कुणी सांगितलं हे? आणि हे 100% ट्रू आहे का? नाहीये. बिलीफ सिस्टीम अशी आहे, तुम्ही पाय पसरा, अंथरूण आपोआप मोठं होते. तुमची फक्त इच्छाशक्ती असेल ना, काही करता येतं. त्यामुळं ही बिलीफ सिस्टीम आहे ना, बिलीफ सिस्टीम आपल्या ज्या निगेटिव्ह बिलीफ तयार झाले आहेत ना, त्या निगेटिव्ह बिलीफ आपण तोडणं गरजेचं आहे. आणि ते तोडल्याशिवाय आपल्याला पॉझिटिव्ह घेता येणार नाहीये. म्हणून आपण रिप्रोग्राम व्हायला पाहिजेत. म्हणून काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन ना, ते काही काही जणांच्या डोक्यावर पण जाणार आहेत. काय हरकत नाहीये. आफ्टर ऍट द एंड ऑफ सेशन मी तुमचे सगळेचे सगळे क्वेश्चन्स घेईन आणि त्या क्वेश्चन्समध्ये मी ट्राय करेन की ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सांगायचा प्रयत्न करेन. पण एवढं क्लिअर असू देत की ही जी कला आहे, ती कला कंटिन्युअस प्रॅक्टिसनंच आपल्याला शक्य आहे. कंटिन्युअस प्रॅक्टिसनं, आणि त्याच्यानंच यश मिळतं. ओके, मला सांगा, रोहित शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर ग्रेट बॅट्समन आहेत. ओके, जबरदस्त क्रिकेटर आहेत. मग तेंडुलकर जेव्हा त्याच्या पीकला गेला होता, म्हणजे तो सक्सेसफुल होता, त्यानं प्रॅक्टिस करायची थांबवली? त्यानं प्रॅक्टिस करायची थांबवली होती का? नाही थांबवली. कारण जर त्यानं प्रॅक्टिस थांबवली असती, त्याचा गेम थांबला असता. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. समजा आपण जिमला गेलो, एक 6-7 महिने, वर्षभर आपण जिममध्ये व्यायाम केला, जबर व्यायाम केला, आपण बॉडी खूप छान बनवली. तिथून आपण जिम बंद केली. काय होतं? परत आपण आडवा उभा सुटतोय. आपली बॉडी जी आहे, जी आकारात आली होती, ती सगळे सगळे काय होते, पुन्हा वेडी वाकडी व्हायला चालू होते. का? आपण प्रॅक्टिस बंद केली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. कंटिन्युअस प्रॅक्टिस केली पाहिजे त्या गोष्टींची. आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी अचीव्ह होणार नाहीयेत. त्यामुळं आपण कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये राहायला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू, हे 4 वाक्य जे आहेत, 4 वाक्य आपल्याला कंटिन्युअसली म्हणायचे आहेत. आणि कुणाला म्हणायचे आहेत? तर ती आपण आपल्याला म्हणायचे आहेत. यापैकी ज्या ज्या लोकांनी आपला डेमो ऐकला आहे, त्या डेमोमध्ये आपण आपल्या आईसाठी केला होता, त्यानंतर आपल्या बाबांसाठी केला होता, आपण आपल्या शत्रूसाठी केला होता, आणि आपण आपल्यासाठी सुद्धा केला होता. सगळ्यांना लक्षात आहे? या चारी चार गोष्टी आपण केल्या होत्या. आपण आईसाठी हो पण केला होता, बाबांसाठी केला होता, त्यानंतर शत्रूसाठी केला होता आणि आपल्यासाठी केला होता. आता ह्या चौघांसाठीच आपण पहिल्यांदा हो पण का केला? ओके, त्यांनाच घेऊन का केला? तर पहिलं घेऊया आपण आईबाबांसाठी. आपण आई-बाबांसाठी होपोनोपोनो का केला, किंवा हे जे 4 स्टेटमेंट्स, 4 स्टेटमेंट्स का म्हटले आपण? तर आई-बाबांना आपण देवाचा दर्जा देतोय. आणि देव म्हणजे युनिव्हर्स आहे. मी मागेच तुम्हाला सांगितलं, हा युनिव्हर्स जो आहे ना, हा युनिव्हर्स म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ना, ह्या ब्रह्मांडापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. ओके. तर आई-बाबा जे आहेत ना, ते आई-बाबा हे आपले विश्व मानतो आपण, आणि त्यांना आपण देवाचा दर्जा देतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलची जी काही निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आहे, त्यांच्याबद्दलची जी काही निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आहे, ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी आपण काढायचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा आईबाबांशी बोलत असतो. कारण ओरिजिन ते आहे. ओरिजिन जे आहे ना, ते ओरिजिन आहे आपल्या आईबाबा. कारण त्यांच्यापासून आपण उत्पन्न झालोय. आणि आपण इतक्या वर्षामध्ये आईबाबांसाठी कधीही हे फील करत नव्हतो. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा ते आईबाबांसाठी आपण केलं होपोनोपोनो.
मी त्यांचा विचार करून आपल्या मनामध्ये जे काही कटुता होती त्यासाठी आपण आय एम सॉरी म्हटलं, प्लीज फॉरगिव्ह म्हटलं. त्यांनी जे जे आपल्यासाठी केलेलं आहे, त्यांचं जे आपल्यावर प्रेम आहे, त्यासाठी म्हणून आपण काय म्हटलं, थँक्यू आणि आय लव्ह यू सुद्धा म्हटलं आपण त्यांना. ओके. आई बाबांसाठी आपण करतोय यामध्ये काही विषय नाहीये. तुम्ही विचार कराल की आपल्या शत्रूला आपण सॉरी, थँक्यू आणि आय लव्ह यू का म्हटलं? की प्रश्न आला होता डोक्यामध्ये, की एक शत्रू तुम्हाला मी म्हणा सांगितलं, की डोक्यात घ्या सांगितला होता, आणि त्या शत्रूला समोर बघून त्याचा हसरा चेहरा बघून मी तुम्हाला म्हणायला सांगितलं होतं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. बरोबर आहे? किती जणांच्या मनामध्ये प्रश्न आला, ऑनेस्टली सांगा, की त्याच्यासाठी मी काय करू? म्हणजे खूप राग आहे मला, आणि त्याला मी सॉरी का म्हणू, त्याला आय लव्ह यू का म्हणू, त्याला थँक्यू का म्हणू? किती जणांच्या मनामध्ये प्रश्न आला होता? टाईप करा आहे. ओके. ठीक आहे. तर बऱ्यापैकी सगळ्यांच्या मनामध्ये आला होता. भरपूर जण टाईप करत नाहीत, नो इश्यूज. पण 100% सगळ्यांच्या मनात येणार. तुम्ही नाही, माझ्या सुद्धा मनामध्ये ते आलं होतं. म्हणजे माझा शत्रू जे आहे, मी जेव्हा हे सगळं शिकत होतो, त्यावेळी मी जेव्हा पहिल्यांदा शत्रूला तुम्ही समोर घ्या, त्याचा हसरा चेहरा बघा. एक तर हसरा चेहरा येत नव्हता त्या शत्रूचा, आणि आल्यानंतर सुद्धा आपल्याला काय वाटायचं, की याच्यासाठी आम्ही आम्ही आय एम सॉरी का म्हणायचं, किंवा ह्याला आय लव्ह यू का म्हणायचं, ह्याला थँक्यू का म्हणायचं. तर आधीच सांगतो, हो पोनो पोनो, आपण स्वतःला म्हणतोय. मी परत सांगतोय, आपण हे स्वतःला म्हणतोय. कारण मला सांगा, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारे जे जे कोण आहेत, तुमचे आई वडील असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, ओके, तुमचे बायको असेल, नवरा असेल, किंवा तुमची मुलं असतील, सगळ्यात जास्त तुम्हाला वाटतं ना, की सगळ्यात जास्त तुमच्यावरती प्रेम करतात. त्यांना आपण जितकं हृदयात ठेवतो, त्यांचे विचार जितके हृदयात ठेवतो, त्याच्यापेक्षा जास्त म्हणतोय मी, त्या शत्रूचे काही बोलणं, शत्रूचं त्या वागणं आपण हृदयात ठेवलेलं असतं. मान्य आहे की नाही? सॉर नो? एखादा तुमचा जो काही शत्रू आहे, एनिमी जो आहे, तो तुम्हाला काहीतरी बोलला असेल, तो कितीतरी वर्षापूर्वी बोलला असेल, कितीतरी वर्षापूर्वी बोलला असेल, आणि ते ते विसरून तो गेला असेल. पण ते, मला असं काय त्यानं बोलला होता, आयुष्यात मी विसरू शकत नाहीये. त्याचं तोंड बघितलं की माझं असं चळतळ पाहिजे मस्तकाला जाते, माझं माथं सणकतं. मला सांगा, जर तुमचं माथं जर सटकलं असेल, तर बरं पण तुम्हालाच व्हायचं आहे की. तुम्हाला राग आला असेल, तर बरं तुम्हालाच व्हायचं आहे. त्यामुळं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, तुम्ही कोणाला म्हणताय? स्वतःला म्हणताय. कारण त्याचे विचार तुमच्या मनामध्ये आल्यामुळं तुमची एनर्जी कमी झाली, आणि ती तुम्हाला काढायची आहे. त्यासाठी तुम्ही म्हणता आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, कारण तो विचार आल्यामुळं मी माझी एनर्जी कमी केलेली आहे. त्यासाठी मी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी असं म्हणतोय. आपण लक्षात आलं का? आपण त्याला का, मला सांगा एक छोटीशी गोष्ट. समजा समजा तुम्हाला साप चावला. ओके, समजा तुम्हाला साप चावला. तर साप चावल्यानंतर तुम्ही औषध शोधायला जाणार, की त्या सापाला पकडायला जाणार, त्याला विचारायला जाणार आहे? जर तुम्हाला साप चावला, तर तुम्ही सांगा, की त्या सापाच्या विष जे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जाते, त्याच्यासाठी म्हणून औषध शोधणार आहे, की त्या सापाला जाऊन विचारणार आहे, तो असं काय केलास म्हणून? आपण औषध शोधणार ना. साहजिक औषध शोधणार आहे. मग आपलं हेच आहे, की आपण ह्या रेमेडीज बघायच्या आहेत. आपण जे औषध आहे ना, ते औषध शोधायचं आहे. आपण तो डिसीज आहे ना, तो डिसीज कुठलाही असू दे, कितीही मोठा असू दे, कारण काही फरक पडत नाहीये. आपण फक्त आपल्या औषधावरती, म्हणजे आपल्या सोल्युशनवरती भर देणार आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण शत्रूसाठी सुद्धा म्हणतोय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कारण विचार तुझ्याबद्दलचा विचार डोक्यामध्ये आल्यामुळे माझी ऊर्जा कमी झालेली आहे, आणि त्यासाठी मी स्वतःची माफी मागतोय. स्वतःला मी आय लव्ह यू म्हणतोय, स्वतःलाच मी थँक्यू सुद्धा म्हणतोय. आणि मी तुम्हाला शब्द सांगितले बघा, की तुझ्यामुळे मला दुनियादारी कळली, म्हणजे मला ज्ञान वाढलं तुझ्यामुळे, म्हणून मी तुला थँक्यू आणि आय लव्ह यू सुद्धा म्हणतोय. ओके. मी इथून पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगेन, की आपण एखाद्यासाठी होपोनोपोनो कसं प्रॉपर करायचं असतं, ऍडव्हान्स होपोनोपोनो. कारण आपण बेसिक होपोनोपोनो केला होता. ऍडव्हान्स होपोनोपोनो कसा करायचा तुम्हाला मी ते सांगेन थोड्या वेळात. आलं लक्षात? हे झालं आईबाबांसाठी, शत्रूसाठी. आता सगळ्यात महत्वाचा चौथा पार्ट होता, तो म्हणजे आपण स्वतःसाठी होपोनोपोनो केला होता. स्वतःलाच म्हटलं होतं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला खरं खरं सांगा, ज्यांनी ज्यांनी सेशन अटेंड केलं होतं, मी सेशन घ्यायच्या आधी तुमच्यापैकी किती लोक असे आहेत, ज्यांनी स्वतःला आय एम सॉरी म्हटला होता, स्वतःला प्लीज फॉरगिव्ह मी म्हटला होता, थँक्यू म्हटला होता, का आय लव्ह यू म्हटलं? किती लोक होते? जर केला असेल तर आय टाईप करा, येस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा.
मी सेशन घ्यायच्या आधी किती लोकांनी स्वतःला म्हटलं होतं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. प्रत्येकानं कुणीही म्हटलं नव्हतं. आणि हो पोनोपोनोची मी जेव्हा हे सगळं पूर्ण सेशन घेतलं ना, भरपूर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, भरपूर लोकांनी फील झालं. म्हणजे काही भरपूर लोकांचे मला फोन सुद्धा आले होते की हे खूप छान सेशन झालं म्हणून. तुम्ही ह्या 4 व्यक्तीपैकी, म्हणजे आई बाबा असतील, ओके, आई बाबा म्हणजे ए फॉर आई, बी फॉर बाबा, एस फॉर शत्रू, आणि मी स्वतः आय. तुम्ही सांगा, ह्या चौघांपैकी सगळ्यात जास्त कुणामुळं तुम्ही भाऊक झालात? आईसाठी झालात, बाबासाठी झालात, शत्रूसाठी झालात, की स्वतःसाठी झालात? ए फॉर आई, बी फॉर बाबा, एस फॉर शत्रू, आणि आय फॉर आय, स्वतः. कुणासाठी सगळ्यात जास्त तुम्ही भाऊक झालात? ओके. आई बाबा, आई बाबा आपले आपण देव मानतोय आई बाबांना. आणि ज्यांच्या आयुष्यात, म्हणजे मी मुद्दाम सांगतो हे, तुम्हाला पटतं की नाही बघा, ज्यांच्या आयुष्यात आता आई बाबा किंवा दोघांपैकी जे नाहीये, त्यांच्याबद्दल आपण जास्त भावुक होतोय. दोघांपैकी जे नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण जास्त भावुक होतोय. का? त्यांची आठवण आल्यानंतर. त्यांची आठवण आल्यानंतर आपण जास्त भावुक होतो. पण तुम्हाला खरं सांगतो, आपण खऱ्या अर्थानं भावुक होतो स्वतःसाठी. कारण आपण दुनियेचं करत असतो, सगळी जग रहाट करत असतो, आपण दुनियादारी सगळंच करत असतोय. पण स्वतःला आपण कधीही इतका वेळ दिलेला नसतो, इतका न्याय दिलेला नसतो स्वतःसाठी. म्हणून जास्तीत जास्त लोक जे आहेत ना, जास्तीत जास्त लोक ही स्वतःसाठी होतात. स्वतःसाठी ही भावुक होतात की मी स्वतःला वेळ दिला नाहीये, मी स्वतःवरती विश्वास ठेवला नाहीये. आणि त्यासाठी म्हणून सगळ्यात जास्त लोक ती भावुक होतात. आणि हे खरंच आहे की आपण आपल्यासाठी खूप कमी वेळ देतो. आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतो, स्वतःवरती इन्स्पायर करायला लागतं, स्वतःला मोटिवेट करायला लागतं. आणि त्यासाठी म्हणून आपण जेव्हा स्वतः म्हणतोय ना, त्यावेळी म्हणजे मला लिटरली मला वाटतं आमचे गिरी सर काहीतरी ह्याला होते, ऑनलाईन होते गिरी सर, आणि त्यांनी म्हटलं होतं, सर पहिल्या दिवशी 2 सेशन अटेंड केले त्यांनी. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितले आई मी खूप भावूक झालो. पण दुसऱ्या वर्षी ते स्वतः म्हणाले की म्हणजे स्वतःसाठी जेव्हा विचार केला ना खरा, त्यावेळी मी जास्त भावूक झालो. आमचे देशपांडे सर पण होते, राजन देशपांडे सर सुद्धा. आणि सर सुद्धा मला दुसऱ्या वर्षी फोन करून सांगितले की सर स्वतःला मी कधी वेळच दिला नाही. आणि जेव्हा तुम्ही बोलला ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं रिअलाईज झालं की स्वतःला मी कधीच वेळ दिला नाही, स्वतःवरती कधी विश्वास ठेवला नाही, किंवा स्वतःला म्हणावं तितकं ना मी महत्वच दिलं नाही. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त भावुक होतो. आणि खरं आहे हे, आपण स्वतःसाठी स्वतः जास्त आपण भावुक होतोय. त्यामुळे एक करा इथून पुढं, स्वतःला कधीही निगेटिव्ह शब्द म्हणू नका, अजिबात म्हणू नका. कारण जर तुम्ही स्वतःला निगेटिव्ह शब्द म्हणत राहिलात तर तुमची ऊर्जा कमी होत जाते, आणि तुमच्याकडे तेच अट्रॅक्ट होत असतं जे तुम्ही मागणार आहे. निगेटिव्ह मागितला निगेटिव्ह येणार आहे, पॉझिटिव्ह मागितला पॉझिटिव्ह येणार आहे. कळतंय सगळ्यांना काय आहे ते? त्यामुळं अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो इथं. आपण मॅनिफेस्टेशन पण मी सांगतो तुम्हाला, लॉ ऑफ अट्रॅक्शन पण सांगतो. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हो पोनो ह्या दोन्हीच्या दोन्ही वेगळ्या आहेत. म्हणजे काही काही लोक म्हणतील सर हो पोनो केल्यानंतर मला हे अट्रॅक्ट करता येईल का? म्हणजे मला चांगली नोकरी मिळवता येईल का? मला चांगला बिझनेस मिळवता येईल का? नाही, आधीच सांगतो. हो पोनो तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी जाते, आणि मॅनिफेस्टेशननं तुम्हाला जे हवं ते अट्रॅक्ट करता येतं. त्या दोन्हीच्या त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओके, तर दोन्ही बाजू, एक छापा एक काटा आहे. पण दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. हो इट इज यूज टू रिमूव्ह निगेटिव्हिटी इन अवर बॉडी, इन अवर माइंड. हे आपण निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी वापरतोय. आणि मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करण्यासाठी वापरत असतो. एम आय क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? त्यामुळे हो पोनो मला हे अट्रॅक्ट करता येईल का? मला कोणाला मोहित करता येईल का? नाही. हो पोनो फक्त आणि फक्त आपल्यामध्ये निगेटिव्हिटी दूर करता येते. पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायचं असेल तर फक्त आणि फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन करावं लागतं. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर आपण ह्या 4 शब्दांचा अर्थ पण समजला तुम्हाला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू, हे 4 स्टेटमेंट्स तुम्हाला लक्षात आले असतील. ह्या 4 स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट हे निगेटिव्हसाठी आहेत. निगेटिव्हसाठी म्हणजे
एखादी गोष्ट झाल्यानंतर आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे, आपली ऊर्जा कमी झालेली आहे, आणि त्यासाठी म्हणतो आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि आपल्यामध्ये काही चांगल्या गोष्टींच्यामुळं पॉझिटिव्हिटी पण आलेली आहे, त्यासाठी आपण म्हणतोय थँक्यू आणि आय लव्ह यू. म्हणजे आपण आपल्यासाठीच म्हणतोय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू आणि आय लव्ह यू सुद्धा आपण आपल्यासाठीच म्हणत असतो. क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट. इथं पण सगळ्यांना क्लिअर झालं असेल. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. आता आपण थोडंसं पुढच्या टप्प्यात जायचं आहे. आपण काय म्हणतोय की अं, एक एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. म्हणजे थोडंसं विचित्र आहे. म्हणजे मी आधीच सांगतो, मला मिसअंडरस्टँड करून घ्यायचं नाही. म्हणजे मी जे सांगतो ना, ते त्याचा गैरसमज करून घ्यायचा नाही. ओके, केअरफुल आहे का मी काय सांगतो ते. मला सांगा, महाभारत सगळ्यांना माहिती आहे. ओके, महाभारत सगळ्यांना माहिती आहे. किंवा भगवद्गीता बऱ्यापैकी लोकांनी वाचली पण असेल, ऐकली पण असेल. तर अकॉर्डिंग टू आवर महाभारत, कोण कोण हिरो आहेत, कौरव की पांडव? अकॉर्डिंग टू आवर महाभारत, कोण हिरो आहेत, कौरव आहेत की पांडव आहेत? पण टाईप करा. पी फॉर पांडव आणि के फॉर कौरव. पी फॉर पांडव की के फॉर कौरव? ओके, ठीक आहे. पांडव, 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 पांडव. अरे कौरव के. संतोष राणी के लिहिले कौरव. बर, ठीक आहे. जेवढं मी पण ऐकलंय, मी पण वाचलेलं आहे. ओके, सगळेचे सगळे पांडव जे आहेत ते, ओके, युवराज देवीकर सर पण म्हणतात कौरव. के कौरव, कौरव सगळे हिरो आहेत. बा, ठीक आहे. बऱ्यापैकी लोकांनी पांडव लिहिलंय, काही लोकांनी कौरव लिहिलं आहे. मला सांगा, कर्ण कर्ण पण, बा ठीक आहे, मी त्याच्यावर येणार आहे सुदर्शन. काय असतं आपल्याला, बरं, महाभारत कोणी लिहिलं? महाभारत कोणी लिहिलं, एक प्रश्न माझा छोटासा प्रश्न आहे. बघूया, आपण क्विज कॉम्पिटिशन घेऊया. महाभारत कोणी लिहिलं? टाईप करा बघू. महाभारत कोणी लिहिलं? आपण छानपैकी गिफ्ट हॅम्पर देऊया, ज्यानं करेक्ट आन्सर दिलं त्यानं. लिहा बघू, पटपट लगेच. यू हॅव ओनली 1 मिनिट. ओके, डॉक्टर मयुरेश. डॉक्टर मयुरेशचा आन्सर करेक्ट आहे. सुदर्शनचं पण आन्सर करेक्ट आहे. गणेशानं लिहिलेलं आहे. ओके, श्री गणेशानं खऱ्या अर्थानं हे लिहिलेलं आहे. सांगितलं कोणी? सांगितलं वेदव्यासाने. ओके, वेदव्यासाने सांगितलं, पण लिहिलं गणपतीनं. ठीक आहे, असो. तर वेदव्यासांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न सगळेचे सगळे पांडव जे ते पांडव हिरो आहेत, आणि आपण ते पहिल्यापासून बघत आलेलो आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतोय की सगळे सगळे पांडव जे आहेत ते आपले हिरो आहेत. त्यापैकी किती जण आहेत ज्यांनी मृत्युंजय वाचले? त्यापैकी किती जण आहेत ज्यांनी मृत्युंजय वाचले? मृत्युंजय शिवाजी सावंत, आपले आजरेकर, ज्यांनी खूप छान कादंबरी लिहिली आहे. ओके. वाल्मिकीनं रामायण लिहिलंय. जोपर्यंत मला जेवढं कळतंय, पवन बागडे सर, वाल्मिकीनं रामायण लिहिलेलं आहे. वेदव्यासानी. ओके, ठीक आहे. मी प्रत्येकाने जवळपास वाचलेला आहे. नाही सर, सुषमा मॅडम वाचले नाही. मृत्युंजय, मृत्युंजय खूप छान कादंबरी आहे. आमचे आजऱ्याचे शिवाजी सावंत आहेत आणि त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे मृत्युंजय. मृत्युंजयमध्ये हिरो जो आहे तो हिरो कोण आहे? कर्ण. हिरो कोण आहे? कर्ण आहे हिरो. आणि कर्ण कुणाच्या बाजूने होता? पांडवांच्या की कौरवांच्या? कौरवांच्या बाजूने होता. ज्यानं मृत्युंजय मनापासून वाचलेला आहे, मी गॅरंटी देऊन सांगतो, कर्ण त्याच्या मनामध्ये खूप उंच वाढलेलं आहे. मनामध्ये त्याच्या कर्णाबद्दलची आत्मीयता, त्याच्याबद्दलचं प्रेम खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच वेळी कृष्णाबद्दल, कृष्ण वासुदेव बनतोय आपण, त्याच्याबद्दल राग पण आला होता. पण मला सांगा, इज इट 100% ट्रू की सगळेचे सगळे पांडवच हिरो होते, की सगळे सगळे कौरवच हिरो होते? कोण सांगू शकतंय की कौरव हिरो होते की पांडव हिरो होते? काय आहे नेमकं, हे कोण हिरो होते नेमकं? मग शिवाजी सावंतांनी लिहिल्यामुळं, त्यांच्या त्या लेखणीतून, कारण शिवाजी सावंतांची लेखणी जबरदस्त होती, त्याच्या लेखणीतून असं काही आपण वाचून वाचून गुंग होतोय की कर्णाला पण हिरो म्हणतोय आणि पांडवांना किंवा कृष्णाला आपण व्हिलन ठरवतोय. मग नेमकं खरं काय? हा सिंपल प्रश्न आहे. खरं काय? कोण सांगेल खरं कोण आहे? खरं काय? रेज हँड, सांगा बघू. पवन सर म्हणतात कृष्ण हिरो. काय आपण देव मानतोय म्हणून कृष्ण हिरो आहे? मी खरं सांगू तुम्हाला, ह्यामधलं खरं कोण? बट ठीक आहे, ह्याच्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल घेतो. छोटंसं एक्झाम्पल घेतो. मला सांगा, तुम्ही आता तुम्हाला एक छानपैकी डोळे बंद करा बसून. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, आणि थोडं वैचारिक पण आहे. डोळे बंद करा. आता डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला जी व्यक्ती अजिबात आवडत नाही, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा.
ती व्यक्ती अजिबात आवडत नाही. त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. अंडा. ओके, ओपन युअर आयज. ओके, डोळे डोळे उघडा. आता मला सांगा, तुम्ही आणि तो व्यक्ती दोघांमधला हिरो कोण आहे? ओके, हिरो कोण आहे दोघांमधला? टाईप करा. तुम्ही का ती व्यक्ती, हिरो कोण आहे? ओके, आय आय आय. चुकून समजा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही हा विचार केलाय ती व्यक्ती आता माझ्या सेशनमध्ये आहे आणि मी त्याला पण हाच प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर काय येईल? तुम्ही म्हटलं ना की मी हिरो आहे. ओके, आय एम हिरो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यामधले हिरो असतोय. ती व्यक्ती हे सेशन ऐकाले, हे अटेंड करायले. ओके, संतोष म्हणतात डिपेंड्स ऑन थॉट. आपण स्वतःलाच हिरो समजतो. मग सांगायचा उद्देश हाच आहे माझा, की प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. ओके, त्याला म्हणतात पॉइंट ऑफ व्ह्यू. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे की हिरो कोण आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही हिरो आहे, पण जर तीच व्यक्ती या सेशनमध्ये आहे आणि मी हाच सेम प्रश्न विचारलाय, प्रत्येकाचं उत्तर आहे आय 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 एम द हिरो, आय एम द हिरो, आय एम द हिरो. त्यांना पण उत्तर हेच दिलं असतं ना, आय एम द हिरो. म्हणजे तुम्ही दोघेचे दोघं एकमेकांचे शत्रू आहात. ओके, तो पण म्हणतोय मी हिरो आहे, हो पण म्हणतो मी हिरो आहे. त्याच्या दृष्टीनं तो हिरो आहे, आपल्या दृष्टीनं मी हिरो आहे. यथा दृष्टी तशी तथा सृष्टी. जशी दृष्टी आहे तशीच सृष्टी आहे. म्हणजे दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. ओके, अजून एक उदाहरण. एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. तुम्ही लहानपणापासून ऐकलं असाल. अगदी तुम्ही लहान असाल ना, त्यावेळी घरामधले टिपिकल भांडणं वगैरे असतील सगळी. ओके, काय लिहिलंय आपण, आपण स्वतःलाच हिरो समजतो त्यामुळं तोही हिरो आहे त्यांच्या नजरेत. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे हे सुमन मॅम. तर मला सांगा, घरामध्ये असताना, तुम्ही लहानपणी असताना एक खूप जबरदस्त वाक्य ऐकलं असाल. माझे आईवडील ना, माझे आईवडील देव माणसं आहेत. देव माणसं आहेत ती. पण माझ्या काका काकूनं, माझ्या मामा मामीनं, माझ्या ह्यानं, माझ्या त्यानं, माझ्या अमुक आणि माझे तमुक, ह्यानं त्यांना फसवलं, त्यांना मोठंच होऊ दिलं नाही. असं किती जण ऐकलंय? ही स्टोरी जबरदस्त आहे. स्टोरी प्रत्येकाच्या घरात आहे, गॅरंटी आहे माझी. प्रत्येकाच्या घरात आहे की माझे आई वडील हे देव माणसं आहेत आणि त्यांना ह्या ह्या लोकांना फसवलं, त्या त्या लोकांना फसवलं आणि ते खूप नालायक आहेत, हे आहेत, ते आहेत, फलाना ढमकाना. ऐकलंय आपण ही स्टोरी? येस नो? येस, प्रत्येकाने ऐकल्या, 100% ऐकल्या. तुमच्या आणि आमच्या घरात पण सगळीकडे जायची सगळी ही स्टोरी आणि स्टोरी. सगळ्यात सगळ्या सगळ्या इंडियनच्या घरामध्ये आहे, म्हणजे आहे की माझे आई वडील खूप देव माणसं आहेत आणि तरी पण ह्यांना फसवलं त्यांना फसवलं. समजा इमॅजिन करा की तुमच्या आई वडिलांना कोणीतरी एक्स वाय झेड न फसवलेलं आहे. एक्स वाय झेड, ओके, त्यांना फसवलेलं आहे. आणि तुम्ही जसं तुमच्या आई वडिलांना म्हणताय की तुमच्या आई वडील खूप चांगले आहेत आणि त्यानं मला फसवलेलं आहे. आता इमॅजिन करा, ज्या व्यक्तीनं तुम्ही समजताय त्या व्यक्तीनं तुमच्या आई वडिलांना फसवलेलं आहे, त्या व्यक्तीची मुलं, त्या व्यक्तीची मुलं हेच समजत असतील ना की माझे आई वडील खूप देव माणसं आहेत आणि ह्या माणसाने त्यांना फसवलं. म्हणत असतील की नाही? येस नो? येस नो? येस. सांगायचा उद्देश काय आहे की आपल्या सगळ्यांचा हा दृष्टिकोन असतो, प्रत्येकाचा पॉइंट व्ह्यू असतो. त्यामुळे इथं कुणी हिरो, कुणी विलन, कुणी नसतं. आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. त्यामुळं आपण दुसऱ्याला बदलाय जायचं नाही. सांगायचा माझा शब्दार्थ, भावार्थ आणि मतितार्थ हाच आहे की जस्ट हील युअर सेल्फ. स्वतःला हील करा, स्वतःला बरं करा, दुनिया आपोआप बरी होईल. एम आय क्लिअर? सगळ्यांना कळतंय मी का म्हणतोय ते? आपण स्वतःला बदलायचा प्रयत्न करा. मी एवढं सगळं रामायण महाभारत का सांगितलं? हे एकच पटवून देण्यासाठी की आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. ओके, वामनराव पैनी सांगितलंय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. का? कारण तूच आहेस जे सगळं अट्रॅक्ट केलं आहेस. जी तुमच्या समोर जी निगेटिव्ह माणसं आलेत, तुमच्या समोर जी पॉझिटिव्ह माणसं आलेत, ह्या सगळ्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तुम्हीच त्यांना खेचून आणलेलं आहे. जी व्यक्ती असेल, जी परिस्थिती असेल, जी वस्तू असेल, हे सगळं सगळं तुम्हीच समोर खेचलेलं आहात. तुम्हीच ते मॅग्नेट आहात, ज्या मॅग्नेटने सगळ्याचं सगळं अट्रॅक्ट केलेलं आहे. एम आय क्लिअर? 100% क्लिअर सगळ्यांना मी जे सांगतोय ते? त्यामुळं बदलायचं कुणाला आहे? बदलायचं दुसऱ्याला की बदलायचं स्वतःला? टाईप करा, डी फॉर दुसरं, आय फॉर स्वतः. कुणाला बदलायचं आहे?
ओके. तर आपण स्वतःला बदलायचं आहे, आपण दुसऱ्याला बदलायचं नाही आहे. इथं पण सगळे क्लिअर आहात? ओके. सॉरी, मी थोडंसं लेट, अगदी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की ही काय आहे नेमकं. त्यामुळं हे लक्षात ठेवा, हो पोनो पोनो आपण स्वतःला म्हणतोय, दुसरा कोणालाही म्हणत नाहीये. तर ठीक आहे. तर हो पोनो पोनो करताना आपण कुणासाठी करतोय हो पोनो पोनो? हो पोनो पोनो करतोय आपण तीन गोष्टींसाठी. ओके. हो पोनो पोनो जे आहे ते कोणासाठी करतो आपण? तीन गोष्टींसाठी करतो. कुठली कुठली? PTS. टाईप करा, PTS. PTS. तर व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ PTS? PTS म्हणजे काय? PTS म्हणजे पी फॉर पीपल. पी फॉर पीपल, पीपल पर्सन. कुठल्याही व्यक्तीसाठी आपण हो पण करू शकतो, कुठल्याही व्यक्तीसाठी. ती व्यक्ती काय असेल? तुम्ही शत्रू असेल, तुमचे भाऊ बहीण असतील, ओके, किंवा तुमचे स्पाऊज असेल, म्हणजे तुमचा नवरा असेल, तुमची बायको असेल, ओके, तुमचे आई वडील असतील, तुमचे सासू सासरे असतील. हे सगळे पर्सन. तुमचा बॉस असेल, ओके, तुम्ही जिथे नोकरी करताय तिथे तुमचा बॉस असेल, ओके, तुमचा क्लायंट असेल जो खूप विचित्र वागला तुमच्यासोबत, तर तो असेल. पी फॉर पर्सन, पीपल. लक्षात येतं? म्हणजे त्या व्यक्तीसाठी आपण हो पण करू शकतो. म्हणजे त्याला गृहीत धरून, त्याला डोळ्यासमोर आणून, त्याच्याबद्दलच्या विचारामुळे आपण जे निगेटिव्ह झालेलो आहोत त्यासाठी आपण हो पण करायचं आहे. पी फॉर पीपल किंवा पर्सन. लक्षात आलं? टी. टी फॉर थिंग. थिंग म्हणजे गोष्ट, ओके, किंवा वस्तू म्हणा पाहिजे, थिंग्स. ओके. टी फॉर थिंग्स म्हणजे वस्तू. कुठलीही वस्तू एखादी. म्हणजे कदाचित असं होतं बघा. हा म्हणजे एक तुमचं खूप छान जबरदस्त एक पेन होतं, ज्या पेनाला तुम्ही खूप लळा लावला होता, म्हणजे ते पेन तुम्हाला खूप आवडायचं, आणि समजा ते पेन हरवलं. ते पेन हरवलं. हरवल्यानंतर आपली ऊर्जा कमी होते, आपण तो निगेटिव्ह फील करतोय. ओके. कुठलीही एखादी आवडती गोष्ट तुमची होते, समजा लॅपटॉप आहे. ओके, तुमचा लॅपटॉप आहे किंवा तुमचा टीव्ही आहे. ओके, टीव्ही तुम्हाला खूप प्रिय आहे, आणि समजा तुमच्या मुलानं त्या टीव्हीवरती बॉल मारला आणि टीव्ही फुटला. तुमची एनर्जी कमी झाली, बरोबर? स्मिता मॅडम बघतायत त्याच्याकडे, त्यानं तसा पराक्रम केला बहुतेक काहीतरी. ओके. तर तसं झाल्यामुळं आपली ऊर्जा कमी झालेली आहे, बरोबर? आपली एनर्जी, आपली, आपण चिडलो ना, आपल्याला राग आला ना, मग त्या वस्तूमुळं आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आली. त्या वस्तूसाठी आपण हो पण करू शकतो. पी फॉर पीपल किंवा पर्सन. टी फॉर थिंग्स, ती गोष्ट जी आहे, वस्तू जी आहे त्या वस्तूसाठी. आणि एस. एस फॉर सिच्युएशन. यस जे आहे ती सिच्युएशन. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. एखादी परिस्थिती, त्या परिस्थितीमुळं तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आली. परिस्थिती म्हणजे कुठली? समजा माझी नोकरी गेली, की माझी नोकरी गेलेली आहे. मग नोकरी जाणे ही काय आहे? परिस्थिती आहे. ही नोकरी जाणे म्हणजे काय? ही परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमुळं, ओके, समजा लेडीज आहेत, मिसकॅरेज झालेलं असेल, तर ती परिस्थिती आहे. ओके. समजा तुमच्यामध्ये भांडण झालेलं आहे, ती भांडणाची जी आहे ती परिस्थिती आहे. आलं लक्षात? म्हणजे PTS, पीपल, थिंग, आणखी तिसरं आहे ते म्हणजे सिच्युएशन. ह्या तिन्ही गोष्टींसाठी आपण हो पोनो पोनो करायचं आहे. एम आय क्लिअर? सगळ्यांना क्लिअर कळतं का? पर्सन, थिंग, आणखी सिच्युएशन. तर मी मागेच तुम्हाला म्हटलं होतं सेशन चालू करताना की दिस इज अ वर्कशॉप. हे लेक्चर नाही आहे, हे वर्कशॉप आहे. कारण मी फक्त लेक्चर जर बसलो तर काय होणार माहिती आहे का? तुम्ही ते ऐकणार 1.5 तास, खूप छान वाटलं सर, काय समजलं जबरदस्त. नंतर आणि एक 15-20 मिनिटं गेली, अर्धा तास गेला की म्हणणार काय सांगितलं काय माहिती. त्यामुळं आपल्याला हे ऑन पेपर करायचं आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू 5 मिनिट्स. मी तुम्हाला 5 मिनिटं देणार आहे. आणि ते 5 मिनिटामध्ये तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही करायचं आहे, कुठल्या व्यक्तीमुळं तुमची ऊर्जा कमी होते, किंवा त्याच्यासाठी तुम्ही निगेटिव्ह फील करताय ती व्यक्ती, किंवा त्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या वस्तू आहेत त्यांच्यामुळं, आणि तिसरं जे आहे ते आहे कुठली सिच्युएशन आहे, कुठली परिस्थिती आहे. तर तुम्हाला ते सगळं लिहून काढायचं आहे. ते सगळं सगळं लिहून काढायचं आहे. ठीक आहे? ओके. लेट मी शो यू 1 मिनिट. तुम्ही तोपर्यंत लिहायला सुरुवात करा, काय अडचण नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगतो, पण तोपर्यंत तुम्ही हे लिहायला सुरुवात करा. होमवर्क सगळ्यांना कळला काय येतो? तुम्हाला आता वर्क काय करायचं आहे? तर तुम्ही लिहा PTS. पी फॉर पीपल किंवा पर्सन, टी फॉर थिंग, वस्तू, आणि एस, एस फॉर सिच्युएशन. ज्याच्यामुळं तुमची ऊर्जा कमी झालेली आहे, ती तुम्हाला रेज करायची आहे, ती वाढवायची आहे. ते तुम्हाला लिहायचं आहे. जे जे आहे ते ऑन पेपर लिहा. ओके. ज्यांना समजत नाही त्यांना होल्ड ऑन, मी तुम्हाला समजावून सांगतो नेमकं कसं असतं, काय असतं. लेट मी शेअर माय स्क्रीन. जस्ट जस्ट अ मिनिट.
तुम्ही लिहायला सुरुवात करा, काय अडचण नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम्पल दाखवतोय की कसं पीपलसाठी किंवा थिंग्ससाठी किंवा सिच्युएशनसाठी आपण कसं करायचं, मी तुम्हाला ते शो करतोय. पण तोपर्यंत तुम्हाला जे 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 वाटतं ना ते सगळं लिहा पटकन लगेच. ओके, जस्ट अ मिनिट. आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन. ओके, माझं स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके. तर तुमच्या लक्षात येईल बघा, पीपल. पीपल म्हणजे काय बघा, पॅरेंट्स, आई वडील. मी समजा आई वडील आहेत आणि आई वडिलांच्यामुळं तुम्हाला निगेटिव्हिटी आली आहे, म्हणजे समजा आई काय बोलले असेल, वडील काय बोलले असतील, तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आला असेल. पार्टनर म्हणजे स्पाऊस, नवरा बायको, ओके, यांच्यामुळं तुमच्या तुमच्या मनामध्ये काही निगेटिव्हिटी आल्या असेल, तर त्यांच्यासाठी आपण होप करू शकतोय. आई वडिलांसाठी आपण ऑलरेडी केलेलं आहे. चिल्ड्रन, मुलांनी समजा काहीतरी आगाऊपणा केला असेल आणि त्यामुळे तुमची राग राग आला असेल, तुम्हाला चिडचिड झाली असेल, ओके, आणि हे प्रत्येकाच्या घरात आहेच. सकाळी लवकर उठत नाही आपण, कितीतरी बडवलं तसं उठत नाही, ओके. त्यामुळे आपण आपली चिडचिड होते. तर त्यासाठी आपण आपल्या मुलांसाठी आपण होप म्हणून करतोय. मित्रांसाठी एखादा मित्र असतो जो खूप आगाऊपणा केलेला असतो, किंवा समजा त्यांना पैसे घेतले तुमचे, आणि पैसे घेतले आणि उधार घेतले आणि तुम्हाला दिलेच नाहीयेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही होप म्हणून करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या बॉससाठी करू शकता. कलिग्स म्हणजे तुमचे जे काही एकाच कंपनीमध्ये काम करणारे समजा तुमचे मेंबर्स असतील, ओके, तर त्यांच्यासाठी कलिग्ससाठी तुम्ही करू शकता. क्लायंटसाठी करू शकता. एखादा क्लायंट आहे, त्या क्लायंटनं खूप उधारी ठेवलेली आहे तुमची, आणि तो तुम्हाला पैसे परत देत नाहीये कित्येक दिवस झालं, किंवा एखादी वस्तू घेऊन गेलाय तर पैसे देत नाहीये, असं झालं असेल, तर ते क्लायंटसाठी करू शकता. इन लॉज, इन लॉज म्हणजे तुमचे सासू सासरे जे आहेत, किंवा तुमचा मेहुणा असेल, मेहुणी असेल, त्यांच्यामुळं तुमच्यामध्ये समजा निगेटिव्ह आले असेल, त्यांच्या वागण्यामुळे वगैरे, तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. एक्स पार्टनर्स म्हणजे जे डायव्होर्सी वगैरे आहेत, ज्याचा डायव्होर्स झालेला आहे, तर डायव्होर्स झाल्यामुळे मग त्यांचे जे पार्टनर्स होते अगोदरचे ते, किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांचा ब्रेकअप झालेला आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. टीचर्स, गुरुज, नेबर्स असतील, स्वतःसाठी आपण, स्वतःमधलं जे बाळ आहे आपण म्हणतोय सेल्फ, तर त्यांच्यासाठी डॉक्टर्स असतील, हिलर्स असतील, काही पास्ट लाईफ कनेक्शन्स असतात त्यांच्यासाठी, किंवा लॉस्ट लव्ह, आपण आपल्या काही आप्तेष्टांना गमावलेलं असतं, ओके, आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण होपोनोपोनो करत असतो. आप्तेष्टांना जे गमावलेलं असतं त्यांच्यासाठी सुद्धा आपण बिंदास करू शकतो होपोनोपोनो. हे झालं पीपलसाठी. यू कॅन टेक स्क्रीनशॉट, नो डाऊट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तुम्हाला फक्त एक रेफरन्ससाठी देतोय की या सगळ्यांसाठी आपण होपोनोपोनो करतोय. ते कसं करायचं मी तुम्हाला सायंटिफिक सांगणार आहे, ओके. प्रत्येकासाठी आपण कसं करायचं तुम्हाला मी सायंटिफिक सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते खूप छान पद्धतीने करता येईल. थिंग्स म्हणजे वॉलेट, पर्स. समजा तुमची पर्स हरवलेली आहे किंवा वॉलेट तुमचं गेलेलं आहे, तर त्यामुळं कधी कधी होतं ना की आपलं आपण वॉलेट उघडलं आणि वॉलेटमध्ये पैसेच नाहीत, मग आपण निगेटिव्ह फील करतोय. तर त्यासाठी पण करू शकतो आपण. मोबाईल फोन असेल, लॅपटॉप, टॅबलेट, रिझ्युमी, डॉक्युमेंट्स, ऑफिस डेस्क, वॉटर बॉटल्स, मेडिकल रिपोर्ट समजा एखाद्याचे निगेटिव्ह आले असतील, म्हणजे त्यांचं हे खूप वाढलेलं आहे, समजा कोलेस्ट्रॉल खूप वाढलेला आहे, किंवा युरिक ॲसिड खूप वाढलेला आहे, असं झालं असेल तरी सुद्धा, किंवा हिमोग्लोबिन खूप कमी झालं असेल तरी सुद्धा निगेटिव्हिटी येते आपल्यात. तर त्यासाठी करू शकतो आपण. मिररसाठी करतोय, किचन आयटम सगळ्यांसाठी, फोटो, ज्वेलरी, सगळं जे थिंग्स आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्ही करताय. फूडसाठी वगैरे, एखादं समजा जेवण असेल तर तुम्हाला खराब लागलं असेल आणि तुमची चिडचिड झाली असेल, तर त्यासाठी पण करतो आपण. सिच्युएशन्स, सगळ्या सिच्युएशन, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, भांडणं झालेत त्यासाठी, ब्रेकअप झाले, डायव्होर्स झालाय, हेल्थ डायग्नोसिस असेल, किंवा फायनान्शियल लॉस असेल, म्हणजे आपण समजा दिवाळीखोर निघालो आपण, आपला लॉस झालेला आहे, तर जॉब गेलेला आहे, बिझनेसमध्ये फेल्युअर आलेला आहे, रिजेक्शन झाले आहेत, म्हणजे समजा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला रिजेक्ट केलेला आहे, ओके, तर त्यासाठी. चाइल्डहुड ट्रॉमा काय असतील, म्हणजे लहानपणीचे काही समज असतात आपल्यात जे अजिबात निघत नसतात, त्यांच्यासाठी करू शकतो आपण. निगेटिव्ह इव्हेंट्स घरामध्ये झाले असतील तर, एक्झामचं फेल्युअर आला असेल, कोर्ट केस असेल, ऍक्सिडेंट असेल, डेथ असेल कुठल्या तरी एकदम आपतेष्टाच्या जवळचं, ह्या सगळ्यांसाठी. किंवा एखादा गिल्ट असेल, शेम एपिसोड, म्हणजे समजा एखादी गोष्ट तुम्ही केलाय आणि तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे,
तर या सगळ्यांसाठी आपण होपोनोपोनो करतोय. ओके, पटकन स्क्रीनशॉट घ्या, मी स्क्रीन बाहेर काढणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या. कारण मी तुम्हाला इथे शिकवायलाच बसलोय, त्यामुळे मला काही हरकत नाही. माझं कुठलं मटेरियल लॉस झालं किंवा माझं मटेरियल गेल्यामुळे मी निगेटिव्ह फील करणं असं काही नाहीये. इट इज ओपन टू ऑल. हे सगळ्यांसाठी आहे, त्यामुळं तुम्ही बिंदास स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेता सगळ्यांनी? ठीक आहे. आता माझी कॉपी करायला जायचं नाही. सगळ्यांना एक वॉर्निंग आहे. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहायचं आहे. ओके, तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी आय एम जस्ट गिव्हिंग यू अनदर 3 मिनिट्स. मी तुम्हाला 3 मिनिटं देतोय. तर 3 मिनिटांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे कुठली व्यक्ती किंवा कुठली वस्तू किंवा कुठली परिस्थिती त्यामुळं तुम्हाला निगेटिव्ह फील होत आहे. ठीक आहे, चला मी म्युझिक लावतो पटकन लगेच. 3 मिनिटं घ्या. 3 मिनिटांमध्ये पटकन करा लगेच, पटकन. पटकन लिहा, ऑनेस्टली लिहा सगळ्यांनी, मनापासून लिहा. अनदर 1 मिनिट, फक्त 1 मिनिट आहे. कुठली व्यक्ती, कुठली वस्तू किंवा कुठली परिस्थिती ज्यामुळे तुमच्या मनामध्ये आता निगेटिव्हिटी आहे. राईट ऑल दॅट, सगळं सगळं लिहा. Few seconds. झालं असेल तर डन. डी टाईप करा. डी फॉर डन. डी फॉर डन. ओके, थँक्यू. ऍक्च्युली हे कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं असतं ते मी तुम्हाला सांगतो. थोडंसं ऍडव्हान्स मध्ये आहे ते, पण मी आता लगेच सांगितलं तुम्ही खूप कन्फ्युज होऊन जाल, म्हणून मी थोडक्यात सांगतो. ऍक्च्युली लिहितो आपण HRCM च्या फॉर्म मध्ये. HRCM. एच म्हणजे हेल्थ, आर म्हणजे रिलेशन्स, सी म्हणजे तुमचं करिअर आणि एम म्हणजे मनी. म्हणजे कसं आपण लिहायचं असतं PTS, पर्सन, थिंग, आणखी पुढं असतं ते सिच्युएशन, आणि एका बाजूला लिहित असतो आपण काय HRCM, हेल्थ. आता हेल्थ मधले प्रॉब्लेम म्हणजे समजा हेल्थ आणि पर्सन, मग तुमच्या आईचा आजार असेल, वडिलांचा आजार असेल, म्हणजे किंवा स्वतः तुम्ही स्वतः असाल, स्वतःला समजा तुम्ही थोडंसं आजारी असेल किंवा तुम्हाला समजा लागला असेल किंवा तुम्हाला कुठे दुखत असेल, तर त्यासाठी आपण होपोनोपोनो करू शकतो. म्हणून हेल्थ म्हणजे पर्सनसाठी म्हणायला गेलं तर हेल्थ रिलेटेड तसे होऊ शकतो. आईचा आजार, बाबांचा आजार, तुमचा आजार, तुमच्या वाईफचा, तुमच्या मुलांचा असेल तर त्याच्यासाठी आपण होपोनोपोनो करू शकतो. आता पर्सनलाच आपण खाली घेऊया. पर्सनला म्हणजे कुठला, आता हेल्थ नंतर रिलेशन्स, लव्ह. म्हणजे तुमची समजा भांडणं झाले असतील, नवरा बायकोची भांडणं झाले असतील, सासू सासऱ्याची भांडणं झाले असतील, ओके, तर त्यासाठी ते रिलेशन जे आहे त्या रिलेशनसाठी तुम्ही ते करू शकता. त्यानंतर करिअर म्हणजे समजा बॉस आहे तुमचा, पर्सन म्हणजे बघतो आपण, पर्सन म्हणजे करिअर,
पर्सनमध्ये करिअर कुठला, तुमचा बॉस आहे, त्या बॉस म्हणून तुम्हाला काहीतरी बोललेला आहे, तर त्याच्यासाठी आपण होपण करू शकतोय. तुमचे कलिग्स आहेत, तुमचे क्लायंट्स आहेत, ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता. आणि शेवटचा आपला मनी, मनी आणि पर्सन. म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे ज्याने तुमचे पैसे घेतलेले आहेत, तुमचे पैसे दिले नाही आहेत, एखादा क्लायंट आहे त्याने तुमचे पैसे बुडवलेले आहेत, ओके, किंवा एखाद्या माणसाने तुमच्या तुमच्यामध्ये चोरी केलेली आहे, ओके, तर तो चोर असेल. ह्या सगळ्यांसाठी आपण हो पूर्ण करू शकतो. आलं लक्षात? पर्सनसाठी झालं. मग थिंग्स, वस्तूंसाठी HRCM. वस्तूंसाठी काय करतो आपण? HRCM. आता वस्तूमध्ये बघा ब्लड रिपोर्ट होता, ओके, रिपोर्ट तुमचे. मग त्या थिंग मध्ये ब्लड रिपोर्ट म्हणजे तुमचा हेल्थ येऊ शकतोय. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा जो आहे तो तुमचा रिलेशन मध्ये वस्तू तुमची कुठली असेल, ओके, हे सगळं जे आहे ना हे HRCMच्या फॉर्ममध्ये असं. मी मुद्दाम तुम्हाला जास्त डिटेलमध्ये घेतलं नाहीये, उगाच तुम्हाला कन्फ्युजन जास्त नको म्हणून. त्यामुळे सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की पर्सन, थिंग आणि सिच्युएशन या तिघांसाठी आपण हो पूर्ण करू शकतो. एम आय क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, आता आता आपण काय करायचं आहे, तर हो पूर्णचा आपण टाइप्स किती आहेत ते पण टाइप शोधणार आहे. पण बिफोर दॅट, टाइप शोधायच्या अगोदर, म्हणजे किती टाइप्स आहेत ते शोधायच्या अगोदर आपण अजून एक वर्कशॉप करायचा आहे. आणि तो वर्कशॉप काय आहे? एक व्यक्ती, ओके, तुमची एखादी व्यक्ती जी आहे ना, ती एखादी व्यक्ती तुम्ही डोळ्यासमोर घ्या ज्याच्याबद्दल तुम्हाला होपणं करायचं आहे. समजा तुम्ही त्याचा एकदम राग येतो तुम्हाला, त्या व्यक्तीबद्दल खूप खूप चिडचिड आहे, खूप खूप राग आहे, त्या व्यक्ती डोळ्यासमोर घ्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला होपणं करायचं आहे. बरोबर आहे? होपणं आपण कोणाला करणार आहे? तर अशा व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीमुळं माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे, माझी ऊर्जा कमी झालेली आहे, आणि आपण आपली ऊर्जा कमी झालेली जी आहे त्यासाठी आपण होपणं करायचं आहे. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. त्या व्यक्तीमुळं आपण काय करणार त्यासाठी? त्यासाठी आपण वहीमध्ये 2 कॉलम करणार आहे. ते व्यक्ती त्या व्यक्तीसाठी आपण 2 कॉलम करणार आहे. पहिला कॉलम निगेटिव्हचा, दुसरा कॉलम पॉझिटिव्हचा. ओके, म्हणजे काय करणार आपण? वहीला मध्ये रेश मारणार, बरोबर, मध्ये एक रेश मारणार. लेफ्ट हँड साईडला लिहायचं निगेटिव्ह, राईट साईडला लिहायचं पॉझिटिव्ह. कळतं मी काय म्हटलं? लेफ्ट साईडला निगेटिव्ह, राईट साईडला पॉझिटिव्ह. मग आता काही जण म्हणणार सर निगेटिव्ह तर भरमसाठ आहे, त्याच्याबद्दल किती लिहू, कंटाळा येईल मला, एवढं मी लिहू शकतो निगेटिव्ह, पण त्याबद्दल पॉझिटिव्ह कसं लिहायचं? त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह लिहायचं कसं? तर मला सांगा, आपण जी हो पूर्ण करतो ना, नेमकं काय करतोय? मी तुम्हाला मागे सांगितलं, हो पूर्ण म्हणजे टू बॅलन्स. आपण बॅलन्स करायचं आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, तर ते निगेटिव्ह पॉइंट्स आपण घेऊन आपल्याला काय करायचं? त्याला पॉझिटिव्ह पॉइंट्सनं सुद्धा त्याला बॅलन्स करायचं आहे. ओके, हो पूर्ण म्हणजे बॅलन्सिंग. फक्त निगेटिव्ह गेल्यानंतर बॅलन्स होत नसतं. आणि अजूनही मला प्रश्न उत्तर द्या, बॅलन्स जे आहे ते आपण निगेटिव्ह करतोय, पॉझिटिव्ह करतोय की बोथ करतोय? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, बोथ. टाईप करा बघू. एन फॉर निगेटिव्ह, पी फॉर पॉझिटिव्ह, बी फॉर बोथ. तुम्हाला कन्फ्युज होणार, 100% कन्फ्युज होणार आहे. आपण काय करणार आहे? आपण हो पूर्ण जे करतो ना, हो पूर्ण कशासाठी करतोय? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह की बोथ? ओके, 100% कन्फ्युजन होणार आहे, मला येते ते. ठीक आहे, बोथ बोथ बोथ, पॉझिटिव्ह, ठीक आहे. ओके, आपण बॅलन्स करायचा. मी ऐकून घ्या. समजा तुम्हाला भयानक राग आलाय, भयानक म्हणजे भयानक राग आलाय, आणि त्या रागामध्ये तुम्ही आहात. मग त्यात तुम्ही अतिशय रागामध्ये आहात, म्हणजे तुम्ही निगेटिव्ह स्टेटमध्ये आहे की पॉझिटिव्ह स्टेटमध्ये? निगेटिव्ह मध्ये आहे की पॉझिटिव्ह मध्ये? निगेटिव्ह मध्ये आहे, बरोबर आहे. मग त्या निगेटिव्ह स्टेटला तुम्हाला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. ओके, निगेटिव्ह स्टेटला काय करायचं? बॅलन्स करायचं. आपण पॉझिटिव्ह स्टेटला बॅलन्स करत नसतो. समजा तुम्ही पॉझिटिव्ह आहात, पॉझिटिव्ह म्हणजे समजा तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली, 1 कोटीची लॉटरी लागली. मग 1 कोटीची लॉटरी लागल्यानंतर आपण अतिशय पॉझिटिव्ह आहोत, अतिशय एनर्जेटिक आहोत. आपण त्याला बॅलन्स करायची गरज आहे का? 1 कोटीची नोट लोक हे तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुम्ही एक्साइटेड आहात, जबरदस्त, आणि तुम्ही म्हणा नाही आता मला बॅलन्स करावं, मला बॅलन्स करायला पाहिजे, मी ते सगळे पैसे देऊन टाकतो. असं होणार आहे का? आपण असं करणार आहे का? म्हणजे बॅलन्स करणं म्हणजे काय करणं? निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ना, ती निगेटिव्ह ऊर्जाला बॅलन्स करायचं आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याकडे खूप कमी असते. पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याकडे खूप कमी असते. त्यामुळं आपण ती निगेटिव्ह ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी पॉझिटिव्हिटी शोधून आणून त्याला बॅलन्स करायचं आहे. समजा तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आता ऑलरेडी आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे जास्त आहे, त्याला बॅलन्स करायची गरज नाहीये. त्यामुळे आपण बोथ करत नाही, आपण निगेटिव्हलाच बॅलन्स करतो, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. कशानं? पॉझिटिव्हनं.
ओके, वी आर बॅलन्सिंग निगेटिव्ह एनर्जी विथ पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणून आपण काय करणार आहे, आता तुम्हाला जो वर्क देणार, तुम्हाला वर्क काय आहे, तुम्ही निगेटिव्ह पॉईंट सगळे एका बाजूला लिहायचे आहेत. खूप सोपा आहे, तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्ही काय केलाय, एक व्यक्ती डोक्यात घेतलाय, डोळ्यासमोर घेतलाय, की ही व्यक्ती आहे, मला अजिबात आवडत नाही आहे, त्याला बघितली म्हणजे तळपायच्या मस्तकाला जाते, अशी चिडचिड होते, असा राग येतो, कसे त्याला मारू आणि असं करू असं वाटतं असतं आपल्याला. तर ती व्यक्ती घ्या, त्या व्यक्तीला तुम्हाला काय करायचं आहे, निगेटिव्ह पॉईंट सगळे एका बाजूला लिहायचे लेफ्ट हँड साईडला, आणि पॉझिटिव्ह पॉईंट सगळे एका बाजूला लिहायचे. मग पॉझिटिव्ह पॉईंट्स लिहिता येणार नाहीत असे किती जण आहेत, रेज हँड. एखादा व्यक्ती आहे, एखादा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल सर मी पॉझिटिव्ह लिहूच शकत नाही, कोणाला असं वाटतंय, रेज हँड. मी मी त्याच्याशी बोलून आता, ऑन द स्पॉट मी त्याच्याशी बोलेन. एनीवन, ज्याला असं वाटतं की मी अजिबात म्हणजे अजिबात पॉझिटिव्ह पॉईंटच नाही त्याबद्दल, असं काय, एनीवन, ज्याला पॉझिटिव्ह पॉईंट दिसत नाहीयेत, दिसत आहे थोडे तरी. म्हणजे समजा छोटेसे उदाहरण घेतो मी आता, जर ठीक आहे कोण हातवरती करत नसेल मी सांगतो आता. समजा अं, एक कुठला तरी पर्सन आहे, पण समजून घ्या की आता माझी बायको आहे, आणि मला बायको अजिबात आवडत नाहीये, निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. ओके, फक्त एक्झाम्पल घ्यालोय, घरात सांगशील लगेच माझी बायको मला वाटतं इथं ऐकायला आहे. ठीक आहे, ओके. तर समजा त्याच्याबद्दल मला निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, तर ते सगळे मी निगेटिव्ह पॉईंट लिहून काढले आहेत. मग पॉझिटिव्ह पॉईंट्स तिचे खूप आहेत, म्हणजे खूप खूप पॉईंट्स आहेत पॉझिटिव्ह पॉईंट्स. ते पॉझिटिव्ह पॉईंट्स तुम्हाला लिहावे लागतील. म्हणजे काय, हा त्याच्यामुळे माझं लाईफ खूप सुखी झालेलं आहे, त्याच्यामुळे मला 2 मुलं आहेत, ओके, आणि त्याच्यामुळं माझं घर पूर्ण बॅलन्स आहे. हे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, पॉझिटिव्ह पॉईंट लिहायचे आहेत. कुठलाही तुमचा नावडता व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल थोडे का असं ना पॉझिटिव्ह पॉईंट तुमच्याकडे असणार आहेत. कारण मला सांगा, जेव्हा तुम्ही दोघं एकत्र आला होतात, तुमचा मित्र असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमचे स्पाऊस असतील म्हणजे तुमचे पार्टनर्स असतील, सासू सासरे असतील, भाऊ बहीण असतील, ते कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमुळे तुम्ही एकत्र आला आहात. एकत्र येण्याला तुम्ही जे एकत्र आलेला आहात ती सिच्युएशन म्हणजे सुद्धा पॉझिटिव्ह आहे, ती सुद्धा पॉझिटिव्ह आहे. कारण तुम्ही पॉझिटिव्ह होतात म्हणून एकत्र आलेला होता असं पण आहे. त्यामुळे असं कधीही नसतं की पॉझिटिव्ह पॉईंट येणारच नाहीत. जर आय एम गिव्हिंग यू अनदर 5 मिनिट्स, फक्त 5 मिनिटं देतोय, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला लेफ्ट हँड साईडला लिहायचे आहेत निगेटिव्ह पॉईंट्स, राईटला लिहायचे पॉझिटिव्ह पॉईंट्स. कराल सगळे, इमानदारीने करा सगळ्यांनी, सगळ्यांनी इमानदारीने करा. ओके, आय एम जस्ट गिव्हिंग यू अनदर 5 मिनिट्स. काय वर्क आहे तुम्हाला, त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह पॉईंट लिहायचे आहेत, त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह पॉईंट लिहायचे आहेत. ओके, त्याच्याबद्दलचे निगेटिव्ह विचार, पॉझिटिव्ह विचार ते लिहा. निगेटिव्ह फिलिंग्स, पॉझिटिव्ह फिलिंग्स ते लिहा. निगेटिव्ह ऍक्शन्स काय त्याने घेतला असेल, ओके, किंवा पॉझिटिव्ह ऍक्शन्स काय घेतला असेल तर ते लिहा. आणि बिलीफ्स तुमच्या मनामध्ये, म्हणजे तो असाच आहे, तो नालायकच आहे, तो हरामखोरच आहे, असं असेल तर ते बिलीफ्स, ते झाले बिलीफ. निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह फिलिंग्स, त्यानंतर निगेटिव्ह ऍक्शन्स कुठल्या घेतले असतील तर, म्हणजे त्यानं तुमचा तुमच्याबद्दल कोर्टामध्ये केस टाकले, तर ती ऍक्शन झाली. आणि बिलीफ काय, बिलीफ आहे ते म्हणजेच काय की म्हणजे तो असाच आहे, तो नालायकच आहे, ही तुमच्या मनामध्ये ते गृहीत धरलाय तुम्ही, ते झालं बिलीफ. सेम तसं पॉझिटिव्ह सुद्धा, पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह फिलिंग्स, पॉझिटिव्ह ऍक्शन्स आणि पॉझिटिव्ह बिलीफ्स, असं तुम्हाला लिहायचं आहे. लिहाल सगळे. ओके, आय एम जस्ट गिव्हिंग यू अनदर 4 मिनिट्स. 5 मिनिटं देणार होता तर 4 मिनिटं झालो मी, पटकन लगेच. ओके, परत म्युझिक लावतो मी, पटकन करा लगेच, पटकन पटकन, विदाउट वेस्टिंग टाइम, पटकन लगेच करा.
9 पर्यंत सेशन घ्यायचं आहे. त्याच्या पुढे आपलं सेशन थोडंसं जाणार असं वाटतं मला. नो वरीज, काय हरकत नाही आहे. ओके, ज्यांचं झालं त्यांनी डन टाईप करा. डी डी फॉर डन, पटकन लगेच. डी फॉर डन. वी कॅन मूव्ह अहेड. ओके. थँक्स फॉर कन्फर्मिंग. ओके, तर ठीक आहे. तर आपण हो पूर्ण करताना आपण 4 स्टेटमेंट म्हणतो, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो प्रोसेस, ऍक्च्युअल प्रोसेस काय असते. आणि आता टाईप सांगतो मला, नेमके टाईप्स काय असतात. प्रोसेस अँड टाईप्स. हो पोणोचे 4 टाईप्स आहेत. किती टाईप्स आहेत? 4. ओके, मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले. पहिला हो पोणोचा टाईप जो आहे त्याला म्हणतात बेसिक हो पोणो. पहिला जो तो कुठला आहे? बेसिक. अतिशय बेसिक. त्या बेसिक जे तुम्हाला मी आई वडिलांसाठी करून दाखवलं किंवा स्वतःसाठी केलं, शत्रूसाठी केलं, त्याला म्हणतो आपण बेसिक हो पोणो. ओके. तो आपण एखाद्या व्यक्तीला आपण आठवून, एखाद्या वस्तूला, एखाद्या परिस्थितीला आठवून त्याच्याबद्दल आपण हो पूर्ण करत राहणं, हे झालं बेसिक हो पूर्ण. बरोबर आहे. अगदी सोपं आहे ते, म्हणजे इझी आहे अगदी. दुसरा जो टाईप आहे त्याला म्हणतो आपण कन्व्हर्जेशन हो पूर्ण. कन्व्हर्जेशन बेसिक पेक्षा थोडासा तो ऍडव्हान्स आहे. बेसिक पेक्षा थोडासा. कुठला? कन्व्हर्जेशन. कन्व्हर्जेशन किंवा यू कॅन से इट ॲज अ संभाषण हो पूर्ण. हे आता आपण केलं ते. म्हणजे आपण काय केलं? आपण निगेटिव्ह पॉईंट सगळे काढले, त्याला बॅलन्स केले आपण त्याच्या पॉझिटिव्ह पॉईंट्सना. निगेटिव्ह पॉईंट्स आणि काय केलं आपण? पॉझिटिव्ह पॉईंट्स. आणि मग त्यांना आपण बॅलन्स करतोय. म्हणजे ती व्यक्ती, ती वस्तू, ती परिस्थिती, त्याबद्दल निगेटिव्ह सगळं लिहिलं, त्यानंतर इथं पॉझिटिव्ह लिहिलं आपण. आणि नंतर तेवढं तेच करत आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, निगेटिव्हसाठी म्हणणार. मी काय म्हटलं? निगेटिव्हसाठी काय म्हणणार आपण? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ओके, निगेटिव्हसाठी. आणि पॉझिटिव्हसाठी काय म्हटलं आपण? थँक्यू, आय लव्ह यू. आलं लक्षात? म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनं तुमच्यावर मारामारी केलेली आहे. मारामारी केल्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. मग काय म्हटलं आपण? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हे मारामारी झाल्यामुळे, हे भांडण झाल्यामुळे माझी ऊर्जा कमी झाली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, असं म्हटलं आपण. आणि आपण लगेच असं आलं की नाही, त्या व्यक्तीनं माझं हे काम केलं होतं, त्या व्यक्तीनं मला खूप प्रेम केलं होतं, त्यामुळे तुम्ही काय म्हटलं? थँक्यू, आय लव्ह यू. येतं लक्षात? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी आणि थँक्यू, आय लव्ह यू. आपण बॅलन्स करतोय. ओके, आपण बॅलन्स करतोय ते. त्यामुळे आपण हे जे आहे ते कन्व्हर्जेशन हो पूर्ण आहे. हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा होऊन जाईल, काय अडचण नाहीये. हा दुसरा टाईप. पहिला टाईप बेसिक हो पूर्ण, फक्त आपण म्हणत राहणं, विचारत राहणे, फक्त विचार करत राहणं. आणि हो पूर्ण 4 स्टेटमेंट म्हणणं म्हणजे बेसिक. कन्व्हर्जेशन म्हणजे आपण रायटिंग करणं, लिहिणं, त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल, त्या परिस्थितीबद्दल निगेटिव्ह लिहिणं, त्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल पॉझिटिव्ह लिहिणं. आणि ते एक एक वाक्य वाचून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे थोडंसं बेटर होतं बेसिकपेक्षा. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आहे, त्याला म्हणतो आपण वॉकिंग टॉकिंग हो पूर्ण. आता हा काय प्रकार आहे वॉकिंग टॉकिंग हो पूर्ण? वॉकिंग टॉकिंग हो पूर्ण म्हणजे कुठल्याही मेडिटेटिव्ह फेजमध्ये न जाता, कुठल्याही सिच्युएशनमध्ये, कुठल्याही वेळी, कधीही तुम्ही हो पूर्ण करू शकता. म्हणजे थोडक्यात बघा, समजा आपण छानपैकी ड्राईव्ह करतोय आणि ड्राईव्ह करत असताना अचानक समजा कोणीतरी ओव्हरटेक केला आणि कट मारून पुढे गेला. ओके, आपल्या तोंडामध्ये अतिशय छानपैकी वाक्य येतात आणि कोल्हापुरी म्हटल्यावरती विषयच नाही. बरोबर. त्यावेळी आपण काय करतो? आपली एनर्जी कमी करतोय. त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझी ऊर्जा कमी झाली ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एखादी इन्स्टंट काहीतरी गोष्ट झाली, ओके, एखादी इन्स्टंट काहीतरी गोष्ट झाली आणि त्यासाठी तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली, ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण जे करतोय, चालता बोलता. वॉकिंग टॉकिंगचा अर्थ काय? चालता बोलता. वॉकिंग टॉकिंग म्हणजे चालता बोलता तुम्ही कधीही म्हणू शकता, कधीही म्हणू शकता आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. समजा आता तुम्हाला सांगतो मी, जेव्हा माझं फंक्शन होतं, म्हणजे प्रकाश बाबा आमटे आले होते आणि त्यावेळी जेव्हा फंक्शन होतं ना, ते फंक्शन होतं त्यावेळी साहजिकच मला पण प्रेशर जास्त आलं होतं. कारण इतकी लोकं आहेत, इतकं दिग्गज माणसं शेजारी बसलेत आणि माझ्या मनामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी आली होती. म्हणजे कशी? तणाव आला होता, स्ट्रेस आला होता, प्रेशर आलं होतं ते सिच्युएशनचं सगळ्या. मग काय म्हणायचं मी? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू.
हे म्हणायचं. त्यामुळे काय होतं, आपली निगेटिव्ह ऊर्जा आहे, निगेटिव्ह ऊर्जा तिथल्या तिथं नष्ट होते. त्याला म्हणतो वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो. देर इज नो नीड ऑफ म्युझिक, देर इज नो नीड ऑफ मेडिटेशन. डोळे बंद करायची गरज नाही, काही नाही आहे. तर तुम्ही ड्राईव्ह करायला आणि डोळे बंद करून मला आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू ठोकाल कोणाला तरी जाऊन. त्यामुळे तसं करायचं नाहीये. चालता बोलता डोळे उघडे आहेत, तुम्ही कसंही कधीही म्हणू शकता. त्याला म्हणतो आपण वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो. ही तुम्हाला सवय लागते, ही ज्यांना ही सवय लागते आणि सवयीनं होते त्याला म्हणतो वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा आहे, विच इज नथिंग बट ऍडव्हान्स्ड होपोनोपोनो. बेसिक, त्यानंतर कन्व्हर्जेशन, त्यानंतर आहे वॉकिंग टॉकिंग, आणि चौथा आहे तो म्हणजे ऍडव्हान्स्ड होपोनोपोनो. ऍडव्हान्स होपोनोपोनोची आपण जस्ट सुरुवात केलेली आहे. जस्ट सुरुवात केली आहे. जे माझ्यासोबत आता अटॅच झालेले आहेत 10:30 ते 11 सेशनमध्ये, त्यांना मी जस्ट सुरुवात केली. तर जे जे मेंबर्स इथं आहेत, ओके, पवन सर आहेत, स्मिता मॅडम वगैरे आहेत, जे ऑलरेडी सेशनमध्ये आहेत, युवराज वगैरे आहेत. तर तुम्हाला आठवतं का बघा, आपण होपोनोपोनो करतो आणि केल्यानंतर आपण असं काहीतरी इमॅजिन करतो, व्हिज्युअलाइज करतो काहीतरी. कारण निगेटिव्हिटी इन्स्टंट गेल्यानंतर ती एक पोकळी तयार होते, आणि त्या पोकळीमध्ये पॉझिटिव्हिटी लगेच फील करता येते. म्हणजे आपण म्हटलं ना, की निगेटिव्हिटी आपण कमी केली, रिमूव्ह केली, आणि निगेटिव्ह रिमूव्ह केल्या केल्या जी पोकळी तयार झाली त्या पोकळीमध्ये आपण पॉझिटिव्हिटी लगेच फील केली. कशी फील करतोय, तर आपण अफर्मेशन म्हणतोय, आपण व्हिज्युअलाइज करतोय की आपण एका छानपैकी अशा ठिकाणी गेलेलो आहोत, माझं असं असं झालेलं आहे, मी इतका मोठा झालेलो आहे, माझ्या गाडी आलेली आहे, माझ्या बंगला आलेला आहे. हे अफर्मेशन करणं, व्हिज्युअलाइज करणं ते. आणि त्याच्यासोबत सेल्फ प्रोग्रॅमिंग वर्ड्स, सेल्फ प्रोग्रामिंग करून घेणं, म्हणजे आय एम कॉन्फिडंट, आय एम एनर्जेटिक, आय एम फोकस, आय एम डिसिप्लिन्ड. हे सगळं जे सेल्फ प्रोग्रामिंग करणं म्हणजे होपोनोपोनो सोबत ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स आणि सेल्फ प्रोग्रामिंग हे एकत्र करणं. इट इज नथिंग बट ऍडव्हान्स्ड होपोनोपोनो. ओके, ते ऍडव्हान्स होपोनोपोनो आपल्या आता जस्ट सुरुवात झालेली आहे. मी मुद्दाम तुम्हाला आजचं सेशन का घेतलं, अनफॉर्च्युनेटली भरपूर लोक जे रात्री सेशनला येतात ते अब्सेंट आहेत, पण त्यांना हे कळणं गरजेचं आहे की वाय वी आर डुईंग ऍडव्हान्स्ड. आपण ऍडव्हान्स का करतोय, कारण फक्त निगेटिव्हिटी दूर करून उपयोग नाहीये, तर निगेटिव्हिटी दूर करून पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पण केलं पाहिजे. आपण कधी सक्सेसफुल होणार आहे, निगेटिव्हिटी दूर करायची आहे पण पॉझिटिव्ह पण अट्रॅक्ट करायचे. आणि त्यासाठी म्हणून ऍडव्हान्स होपोनोपोनो. आणि ऍडव्हान्स होपोनोपोनोसाठी वी नीड प्रॅक्टिस. आपल्याला प्रॅक्टिस लागते. त्याच्या पण पुढे जाता येतं. त्याच्या पुढे जाऊन माझे प्रोग्राम्स आहेत अजून, म्हणजे न्यूरो प्रोग्रॅमिंग, ब्रेन वायरिंग. ओके, हे माझे काही प्रोग्राम्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात हाय एंडचा एक प्रोग्राम आहे जो मी आता लगेच लॉन्च करणार नाहीये, कारण मी लिटरली सांगतोय त्याची फी कमीत कमी 60,000 ते 70,000 रुपये असेल. कमीत कमी 60,000 ते 70,000 असेल. ते मी अजिबात लॉन्च करणार नाही आता, जोपर्यंत तुमचं त्या लेवलला तुम्ही जाणार नाही तोपर्यंत कधी करणार नाही. ओके, पण ते जे आहे त्याला म्हणतो आपण NLP. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग हा जबरदस्त आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतोय की बाय युझिंग NLP यू कॅन डू एव्हरीथिंग. NLP वापरून तुम्ही काही करू शकता, पण NLP लगेच करता येणार नाहीये, कारण त्यासाठी स्टेप 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 आहेत. म्हणजे पहिली स्टेप तुम्ही आत्ता करालाय, जस्ट यू आर इन फर्स्ट स्टेप, की आपण हो पूर्ण करालोय. हो पूर्ण नंतर पुढे गेल्यानंतर सेल्फ प्रोग्रामिंग करायचं असतं आपल्याला. ओके, अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन करायचं असतं. अजून एक प्रोग्राम आहे, ज्या प्रोग्राममध्ये जवळपास मी 7 ते 8 दिवस कंटिन्युअस सेशन घेणार आहे, दीड तासाची, कंटिन्युअस दीड तासाचे सेशन. आणि त्या दीड तास सेशनमध्ये तुम्हाला मी सगळं समजावून सांगेन की व्हॉट इज एक्झॅक्टली मॅनिफेस्टेशन, व्हॉट इज एक्झॅक्टली लॉ ऑफ अट्रॅक्शन, टी फॅब्स काय आहेत, थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स, बिलीव्स, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे त्यावेळी. आणि मग ते झाल्यानंतर मग अजून एक असतो जो रेग्युलर प्रोग्रामिंग असतो, ब्रेन वायरिंगचा, तो मी घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी असतो आपला तो NLP. NLP खूप हाय एंडचा प्रोग्राम आहे, त्यामुळं तो लगेच घेणार नाहीये. तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे, हे टप्पा 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 जायचं आहे, कारण डाळ भात खायचे मग बिर्याणी खायची. पहिलं पाया भक्कम, पहिले स्टेप पक्की होते. कारण मी आता ऑलरेडी बिर्याणी खाऊन आलोय, त्यामुळं त्या लेवलला ऑलरेडी गेलेला आहे NLPची मी. आणि मी लिटरली सांगतोय, मी अशा प्रोग्रामची फीस भरली, 3.5 लाख फी काढली मी, आणि त्यातनंही शिकलोय. मी काय थोडी फी ठेवणार नाही, काळजी करू नका. पण सांगायचा उद्देश काय आहे की फॉर दॅट स्टेटला यायला ना, आपल्याला हे बाकी सगळे बेसिक्स पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यामुळे तेव्हा आपण करत जाऊया, त्याला काही विषय नाहीये. आणि ते सगळ्यांना कंपल्सरी करायला पाहिजे असं नाहीये. ओके, ते ज्यांना पॉसिबल आहे ते करतील, बाकी सगळ्यांना कंपल्सरी नाही. पण मला जितकं देता येईल तितकं मी द्यायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. हो ही बेस्ट टेक्निक आहे, खूप जबरदस्त टेक्निक आहे. जर तुम्ही ती वापरलात तर यू कॅन डू एव्हरीथिंग. तुमच्यामधली निगेटिव्हिटी सगळी सगळी दूर करू शकताय, आणि एक व्हॅक्यूम तयार होतं जे तुम्ही पॉझिटिव्ह खेचू शकताय. आणि त्याला म्हणतो आपण ऍडव्हान्स. तर ज्यांनी अजून याच्यामध्ये समजा ऍडव्हान्स होपोनोपोनोसाठी किंवा आपल्या रेग्युलर प्रॅक्टिससाठी अजून हे केलं नसेल, तर त्यांनी रिच आउट करा मला किंवा माझ्या टीमला.
तुम्हाला मी सांगेन की ते कसं करायचं, काय करायचं आहे. पण रेग्युलर डेली आपण 10:30 ते 11 रात्री आपण हे सेशन्स घेतोय, जे सेशनमध्ये तुम्हाला हे सगळं ते सगळं जे करून घेतलं जातं, तुम्हाला मेडिटेशन फेजमध्ये घेऊन गेलं जातं आणि त्यामधनं हे फील होतं. यापैकी किती जण आहेत ज्यांना हे शेअर करायचं आहे आपला अनुभव ह्या 2-3 दिवस झालेला? स्मिता मॅम आहेत, पवन सर आहेत, युवराज सर आहेत. कोणाला शेअर करायचं आहे तुम्ही 2-3 दिवस कसं फील केला किंवा काय केला? एनीवन फ्रॉम यू? अँड्रेस करा, मी अनम्यूट करीन. ज्यांनी सेशन ऐकलंय, किती जण आहेत असे ज्यांनी सेशन ऐकलंय? ओके, नंदकुमार गावडे सर. ठीक आहे, बोला सर. मी अनम्यूट करा. ठीक आहे, पवन सर अनम्यूट करा. Hello, good evening, sir. हां, गुड इव्हनिंग मॅम, बोला. This is Dr. Padmasha Gavde. हां मॅडम बोला. आणि सरांच्या फोनवर जॉईन केला तुम्ही, ओके. त्यांच्यावर जॉईन केलंय. हां. Thank you so much, sir, for giving opportunity to understand myself. आतापर्यंत जीवनामध्ये इतकं अतोनात प्रेम केलं सगळ्यांवर, अगदी पेशंटवर सुद्धा केलं, आणि खरोखर विसरले की स्वतःवरही प्रेम करणं गरजेचं आहे. जशी तहान भूक ही नैसर्गिक आहे आणि ती एक बेसिक नीड आहे. समवेअर विदिन these 2-3 days आय अंडरस्टूड की स्वतःवर प्रेम करणं सुद्धा बेसिक नीड आहे आणि ती नीड फुलफिल झाली की रिअली आम्ही हॅपी फील करू शकतो. नक्की, डेफिनेटली करू शकतो. सो रिअली सर, यू आर रिमेंबर्ड इन ग्रॅटिट्यूड थँक्यू सिन्स मॅम. 3-4 days. आणि थँक्यू सो मच सर. आमच्या गडिंग्लज मध्ये आम्हाला ही तुम्ही अपॉर्च्युनिटी, आमच्या मुलांसाठी अकॅडमी अवेलेबल करून दिली आणि आमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच सर. थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर शेअरिंग मॅम. थँक्यू. पवन सर अनम्यूट करा, तुम्ही म्यूट वर अजून. हां बोला. हॅलो, नमस्ते. हां बोला. नमस्ते. सगळ्यांना नमस्कार. सांगायला आनंद पण वाटतोय आणि समाधान पण वाटतंय. खूप दिवसापासून इच्छा होती की आपण आयुष्यात येऊन काहीतरी करायला पाहिजे, स्वतःसाठी पण करायला पाहिजे आणि समाजासाठी पण करायला पाहिजे. मात्र बऱ्याच वेळा असं वाटायचं की इच्छाशक्ती भरपूर होती, कारण मार्ग मिळत नव्हता. कशा पद्धतीने करता येईल, काय करता येईल. क्लास जॉईन केल्यापासून एवढं झालं की काय तर आपण स्वतःचं ध्येय ठेवू शकतोय समोर आणि त्या ध्येयाच्या वाटेपर्यंत आपण स्वतःच्या मनाला घेऊन जाऊ शकतोय. आणि आपण जर एखादी गोष्ट ठरवली तर ती शक्य होऊ शकते. किंवा आपल्या मनात काय वाईट भावना असतील, निगेटिव्ह थिंकिंग असतील, काही गोष्टी निगेटिव्ह वाटत असतील, तर त्या पण आपण घालवू शकतोय आणि त्या निगेटिव्ह थिंकिंगचा पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये रूपांतर 100% आपण करू शकतोय. हे लक्षात आलं माझ्या तर लक्षात आलं 100%. माझी इच्छाशक्ती भरपूर असायची की बाबा आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, सकाळी ही कामं आवरायला पाहिजे, हे करायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. मात्र मी ते देत नव्हतो. मात्र क्लास जॉईन केल्यापासून बऱ्यापैकी मी 25% का असेना थोडासा माझ्यात बदल झालेला आहे. आणि होईल, तो तो अजून खूप होईल, कारण आपण कंटिन्युअसली करत राहिलो ना, 100% होईल. क्लास संपायच्या अगोदर मला वाटतं 100% होणार, त्यात काय वाद नाही. नक्की नक्की होणार, नक्की होणार, ओ, नक्की. थँक्यू. खूप सारा तुम्ही अनम्यूट गेलाय. स्मिता मॅम अनम्यूट करा. हा बोला. हा सर, सेशन जॉईन केलं. तुमचा आवाज ब्रेक होतोय. सॉरी. हॅलो. हा. हा सर. हा, खूप छान वाटतंय सर सेशन जॉईन केल्यानंतर. आणि आता मगाशी घरी पण सांगितलं जावेला वगैरे असं बोलायला पाहिजे सगळ्यांना. काही पण आता माझ्या आपोआपच तोंडातून त्याला सुद्धा काय थँक्यू बाय, म्हणजे आपोआपच तोंडातून येते सर. थँक्यू. जे आपण प्रत्येकाला थँक्यू म्हणायला विसरत असते प्रत्येक गोष्टीला, ते समजायला लागलं. नाही, खरं आहे, थँक्यू सर. ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड खूप जास्त असतो आणि तो आपल्याला नक्की करायचा आहे. इथून पुढचं कंटिन्युअस आपण करत राहूया. थँक्यू, थँक्यू फॉर शेअरिंग मॅम. थँक्यू. ओके, तर
आज आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की आपण काय काय करणार आहोत, काय काय आहेत स्टेप्स. मी परत सांगतो, होपोनोपोनोचे 4 टाइप्स आहेत: बेसिक होपोनोपोनो, कन्व्हर्सेशन होपोनोपोनो, वॉकिंग टॉकिंग आणि चौथा आहे ॲडव्हान्स. तर हे चारीपैकी कुठलाही तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता प्रत्येक वेळी. आपण ॲडव्हान्समध्ये काय करतो, ॲडव्हान्समध्ये आपण या सगळ्यांचा म्हणजे म्हणतो आपण, समजा आपण झाडू मारलो घरामध्ये, तर सगळ्यात झाडू मारून सगळे निगेटिव्हिटी एकत्र करून मग आपण एकत्र सगळ्यांसाठी करतो. कारण प्रत्येकासाठी आपण करत राहिलो तर शक्य नाही आहे ते. मग एकत्र एका सुंपलीमध्ये घेऊन बाहेर टाकणं म्हणजे ॲडव्हान्स्ड आहे. अगदी सगळ्यांसाठी, सगळ्यांना एकत्र घेऊन. त्यामुळे ते आपण ॲडव्हान्स्ड पण आपण करत राहूया. अं, खूप खूप थँक्यू सगळ्यांनी वेळात वेळ काढून जॉईन केलेला आहात. ओके, ज्यांना ज्यांना अजूनही ॲडव्हान्स प्रोग्राम जॉईन करायचा आहे, ओके, यू कॅन रीच आउट टू माय टीम. म्हणजे माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथं माधुरी मॅम आहेत. माधुरी मॅम, जस्ट तुमचा नंबर जो आहे तो नंबर इथं टाकून द्या पटकन लगेच, सो दॅट ज्या लोकांना अजूनही याच्याबद्दल काही क्युरीज असतील किंवा काय असतील तर यू कॅन रीच आउट टू माय टीम. माधुरी मॅम, इफ यू आर हिअर, जस्ट टाईप युअर नंबर, मोबाईल नंबर हिअर, जेणेकरून तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट करतील. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी सगळ्यांच्या गप्पा मारून. कारण ही दुनिया जी आहे ना, ही दुनिया खूप अलग आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगतो, आम मी आता आमच्या स्कूलमध्ये, म्हणजे काल मी एक मीटिंग घेतली होती आमच्या पूर्ण टीमची, जी जी टीम आमची ग्लोबल डिस्कवरी स्कूलची टीम आहे, जी खूप लहान एज ग्रुप जो आहे तो हँडल करते. आणि त्यांना मी मुद्दाम सांगितलं होतं की तुम्ही जे आहे ना, तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले फर्स्ट टीचर आहात आणि फर्स्ट आणि बेस्ट टीचर आहात. कारण कदाचित मुलं पुढं जाऊन प्रोफेसरना विसरतील, पण तुम्हाला विसरणार नाहीत. आणि तुम्ही जो इम्पॅक्ट करणार आहे त्यांच्या मनावरती, तो इम्पॅक्ट आयुष्यभरासाठी असणार आहे. त्यामुळे त्यांची मी मुद्दाम काल मीटिंग घेतल्यावर त्यांना हेच सांगितलं की आपण विद्यार्थ्यांना मोटिवेट करूया, त्यांना असं प्रोग्राम करूया, कारण आपण त्यांना रिप्रोग्रॅमिंग करायला लागू नये. त्यांना प्रोग्रामच आपण अशा पद्धतीने करूया की जेणेकरून ती पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने घालवू शकतील. त्यांचे प्रॉब्लेम्स खूप कमी असतील आणि ते पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट जास्त करतील. म्हणून आम्ही मुद्दाम स्कूलमध्ये त्याचा प्रयोग चालू करतोय सगळे ते. हे सगळे जे आता आपण शिकतोय, म्हणजे म्हटलं ना तुम्हाला मी मगाशी की नवीन कोऱ्या प्लॉटवरती घर बांधणं खूप सोपं आहे. पण आहे ते घर रिनोव्हेट करायचं म्हटलं की आपल्या मनासारखं होत नसतं, आपल्याला तडजोड करावी लागते. मग आपण जे करावं ना, ते करावं आपण रिप्रोग्रॅमिंग. आणि आम्ही लहान मुलांच्या वरती जे करणार आहे ते आहे प्रोग्रॅमिंग. म्हणजे म्हणतो ना आपण, त्यांची बिलीफ सिस्टीम जे आहेत की अंथरूण बघून पाय पसरायचं अजिबात नाही. आम्ही मुलांना हेच सांगणार आहे की तुमच्या अपेक्षा मोठ्या ठेवा, अंथरूण आपोआप मोठं होणार. आम्ही त्यांना तेच शिकवणार आहे की तुमच्या जर तुमची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग आहे ना, तर काही होऊ शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्टी होऊ शकते, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजेत. कारण कित्येक कित्येक निगेटिव्ह गोष्टी तुम्ही जर काढून बघाल ना, की शिक्षकांनी सांगितले त्या निगेटिव्ह गोष्टी किंवा तुमच्या पूर्ण सभोवताली ज्या आलेल्या आहेत ना, इव्हन आपल्या आई वडिलांनी सांगितलं असेल की हे असं करू नको, तसं करू नको, पाण्याकडे जाऊ नको, पडशील बुडशील. तर बुडशील म्हटल्यावरती बुडणारच आहे पहिल्यांदा. त्यामुळं त्या निगेटिव्ह बिलीफ्स आहेत ना, ते निगेटिव्ह बिलीफ्स आपल्याला काढले पाहिजेत आणि त्यांना मोटिवेट केलं पाहिजेत. कारण तुम्ही बघितलं असाल जपानमध्ये वगैरे लहान मुलांना सुद्धा डायरेक्ट पाण्यात टाकतात, ते स्वतः पोहायला शिकतंय. त्याला कोण पोहायला शिकवायला लागत नाही. मग ही सगळी जी निगेटिव्ह बिलीफ आहे, निगेटिव्ह बिलीफ काढायला पाहिजे आपल्याला. म्हणून तर ऑलिम्पिकची पदकं सुद्धा बाहेरच्या देशामध्ये जास्त आहेत, कारण त्यांना कोण अडवत नाही, त्यांना थांबवत नाहीये. आपल्याला पहिल्यांदा चालू होतो, हे करू नको, ते करू नको, इथून सुरुवात होते. त्यामुळे आम्ही मुद्दाम लहान मुलांच्यावरती प्रयोग करतोय ते, आणि त्यांच्या बिलीफ सिस्टीम खूप स्ट्रॉंग करावले. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. कोणाला काय प्रॉब्लेम्स असतील किंवा इश्यू असतील तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. नो इश्यूज. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. बाय एव्हरीवन. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट. आणि आपलं 10:30 वाजता सेशन आहे. जे जे मेंबर्स आहेत त्या सगळ्या मेंबर्सना सांगतो मी, 10:30 वाजता पुन्हा सेशन आहे आपलं. अजिबात चुकवायचं नाही, अजिबात मिस करायचं नाहीये. शनिवार रविवार जरी असलं तर सुद्धा मी घेणार आहे. बाकी कुठलेही कोच शनिवार रविवार घेत नाहीत, पण मी 100% घेणार आहे तुमचं. कारण कन्सिस्टन्सी इज द की. कन्सिस्टंट राहिलंच पाहिजे आपण, दररोज करायचं, न चुकता करायचं. आणि मला माहिती आहे, जोपर्यंत आम्ही हंटर धरून मागं राहत नाही ना, कारण आम्ही पण मास्तर आहे, तोपर्यंत कुठलेही विद्यार्थी करत नाहीत. त्यामुळे मी करून घेणार आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. बाय बाय. भेटू 10:30 वाजता. बाय बाय.